कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। नमस्कार। द युनिक फाउंडेशन, साधना प्रकाशन, सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि गांधींविषयी या त्रिखंडाच्या संपादक मंडळातर्फे आज या ठिकाणी उपस्थित मी सर्वांचं स्वागत करतो। आजचं स्वागत करताना मला खरंच खूप आनंद होतोय, कारण आमची ही युनिक अकॅडमीच्या इमारतीमध्ये 2 वर्षानंतर विद्यार्थी सोडून पहिल्यांदा एवढी सगळे मंडळी एकत्र येताना आम्हाला खरंच आनंद होतोय। म्हणजे कारण यापूर्वी या प्रकारातले काही कार्यक्रम इथे व्हायचे, पण लॉकडाऊन आणि कोरोनानंतरच्या जगातला हा तसा पहिलाच कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत सुरू होतो, याचा मनस्वी आनंद होतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गांधींविषयी ह्या 3 खंडांमध्ये, ज्याच्यामध्ये खंड 1 आहे गांधी जीवन आणि कार्य, गांधी विचार आणि समकालीन विचार विश्व, आणि खंड 3 गांधी खुर्द आणि बुद्रुक, या 3ही खंडांच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर राजा दीक्षित सर, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि नवभारतचे संपादक डॉक्टर राजा दीक्षित सर यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं अशी त्यांना विनंती करतो। त्यानंतर डॉक्टर अशोक चौसाळकर देखील कार्यक्रमाला उपस्थित आहेत। किशोर बेडकियाड सर आहेत, साधनेचे संपादक विनोद शिरसाट आहेत, द युनिक फाउंडेशनच्या संचालिका मुक्ता कुलकर्णी आहेत, कार्यकारी संचालक विवेक घोटाळे सर आहेत। मी विवेक घोटाळे सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित यांचं स्वागत करावं। डॉक्टर राजा दीक्षित सरांवरचा एक गौरव ग्रंथ इंडियन मॉडर्निटी चॅलेंजेस अँड रिस्पॉन्सेस हा जास्वंदी वांबुळकर मॅडमनी संपादित केलेला ग्रंथ देखील युनिक फाउंडेशनला प्रकाशित करता आला, याचा मला आनंद वाटतो। सर्व मान्यवरांना आपण साधना प्रकाशाने प्रकाशित केलेलं चिनी सत्तेचा उदय आणि द युनिक फाउंडेशननी प्रकाशित केलेलं नवउदार जगाचा उदय असतं, हे दत्ता देसाई यांनी लिहिलेलं अशा 2 पुस्तकं सर्व मान्यवरांना देतोय। आणि द युनिक अकॅडमीची महाराष्ट्र वार्षिकी हे देखील आपण देतोय। यानंतर मी मुक्ता कुलकर्णी मॅडमना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अशोक चौसाळकर सरांचं स्वागत करावं। यानंतर मी डॉक्टर सोमनाथ घोळवे यांना विनंती करतो की त्यांनी किशोर बेडकियाड सरांचं स्वागत करावं। केतन पाटील सर स्वागत करतील। विनोद शिरसाट देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, साधनेचे संपादक। मी केदार देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी विनोद शिरसाट सरांचं स्वागत करावं। साधना साप्ताहिकाला डॉक्टर दाभोळकरांनंतर एक नवी ओळख देण्याचं काम विनोद शिरसाट यांनी केलेलं आहे आणि मंचावरील सर्व मान्यवर द युनिक फाउंडेशनच्या एकूण कामाला आम्ही सार्वजनिक धोरण क्षेत्रामध्ये जे संशोधनाचं काम करतो आणि शिक्षण प्रशिक्षणाचं काम करतो, या सर्व कामांमध्ये आम्हाला या सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन नेहमी लाभत असतं। आमची गेल्या वेळेला जी लॉकडाऊनमध्ये आपण एक ऑनलाईन व्याख्यानमाला घेतली होती, त्यामध्ये देखील बेडकियाळ सरांनी खूप महत्त्वाचं व्याख्यान दिलं होतं, ज्याचं संपादित पुस्तक देखील नंतर आपण प्रकाशित केलेलं आहे। यानंतर मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळूयात। मुक्ता कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत विनोद शिरसाट करतील। आणि विवेक घोटाळे सरांचंही स्वागत विनोद शिरसाट करतील। धन्यवाद। मी यानंतर या एकूण त्रिखंडात्मक संचाचे संपादक किशोर बेडकियाड सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि त्यानंतर लगेच प्रकाशन होईल। आजच्या या प्रकाशन कार्यक्रमासाठी आलेले माझे मित्र राजा दीक्षित, या त्रिखंडात्मक प्रकल्पाच्या संपादक मंडळापैकी डॉक्टर अशोक चौसाळकर, युनिक फाउंडेशन आणि अकादमीचे मुक्ता कुलकर्णी, विवेक घोटाळे, केदार देशमुख आणि इतर संस्थेशी संबंधित असणारी सगळी मंडळी,
आणि उपस्थित मित्रांनो, मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाला खरं तर फार विलंब झालेला आहे. विलंब या अर्थाने झाला की हा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यातच करायचा असं ठरवलेलं होतं, कारण 30 जानेवारीपर्यंत खंड छापून पूर्ण होऊन विक्रीसाठी उपलब्ध होणार होते. अर्थातच लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि बंधनांची मर्यादा फेब्रुवारीमध्ये वाढल्यामुळं हा कार्यक्रम नाईलाजाने रद्द करावा लागला. आणि आता कालपासून सगळे निर्बंध हटल्यामुळं लगेचच हा कार्यक्रम करता आला आणि आपल्या सगळ्यांना भेटता आलं, याचा मला स्वतःला विलक्षण आनंद होतो. गेली 2 वर्ष सतत ऑनलाईन राहण्याचे काही तोटे जे असतात ते मी अनुभवतोय, कदाचित आपणही सगळ्यांनी अनुभवले असणार. कोण कोणाशी बोलतोय, कशासाठी बोलतोय, कोणाच्या चेहऱ्यावर काय हावभाव आहेत, कोणी हसतंय का, इथपासून ते घरामध्ये बसलेल्या सगळ्या लोकांचे चेहरे पाहण्यापर्यंत ऑनलाईनच्या काळामध्ये आपल्याला व्याख्यानांचे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे आज खरं तर इतकं बरं वाटते, मोकळेपणाने मोकळ्या हवेत बोलल्यासारखं. जरी बाहेर कितीही बंधनांचा काळ असला तरीसुद्धा आतल्यात आपण मोकळे आहोत, हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. हा प्रकल्प ज्या वेळेला करायचा डोक्यात आलं, सेवाग्राम कलेक्टिव्ह नावाची जी एक अनौपचारिक संस्था निर्माण झालेली होती, विजय तांबे, प्रदीप खिलूरकर, ते दोघंही इथं आलेले आहेत, सुगंध बरंट आणि रमेश ओझा, ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. आणि गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त विशेष काय करावं असा ज्या वेळेला चर्चा सुरुवात झाली तेव्हा माझ्या मनामध्ये असणारी कल्पना मी त्यांना सांगितली की गांधीजींवर मराठीमध्ये एकत्रित असं काहीही वैचारिक साहित्य एका ठिकाणी नाही की जे गांधींविषयी अभ्यास करू इच्छिणाऱ्या, वाचू इच्छिणाऱ्या, कुतूहलाने वाचू इच्छिणाऱ्या माणसाच्या हातात देता येईल असं काहीच उपलब्ध त्या अर्थानं नव्हतं. वाङ्मय नव्हतं का, तर वाङ्मय होतं, आणि ते इतकं विखुरलेल्या स्वरूपामध्ये होतं. म्हणून मला स्वतःला असं वाटलं की गेल्या 100 वर्षामध्ये जवळपास 1918 ते 2018 असा जर काळ घेतला तर 18ला टिळकांनी अवंतीबाई गोखल्यांच्या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना होती, ज्याच्यामध्ये गांधींच्या नेतृत्वाचं त्यांनी सुतोवाचही केलं होतं आणि पुढील काळामध्ये हा नेता भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल अशा तऱ्हेचं सूचनही त्या प्रस्तावनेमध्ये केलेलं होतं. तिथून गेल्या 100 वर्षामध्ये गांधींवर जे महत्त्वाचं लेखन मराठीमध्ये झालेलं आहे, याच्यात इंग्रजीचा विभाग घेतलेला नाही आणि इंग्रजी भाषांतराचंही काही घेतलेलं नाही आहे, तेव्हा कुठेतरी हे सगळे एकत्र केले तर काय होईल, किती खंड होतील. लेखांचं गोळा करणं जेव्हा सुरू झालं आमच्या सगळ्यांकडून, त्यावेळेला पुष्कळ लेखांची उपलब्धी झाली, जवळपास 100पेक्षाही जास्त लेखांची उपलब्धी झाली. पण ते सगळेच घ्यायचे म्हणले तर पुन्हा 8-10 खंड होणार, म्हणजे गांधी वाङ्मयाच्या आधी 100 खंड आहेतच इंग्रजीत, मराठीत, त्याच्यात या प्रकारच्या 8-10 खंडांची भर पडणार. त्याच्यापेक्षा अत्यंत निवडक, थोडीशी चाळणी लावून पण महत्त्वाचं, आणि जे विशेषतः अभ्यास करणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन, समाज परिवर्तनाच्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, गांधींवर विशेष अभ्यास करू पाहणारे संशोधक, अभ्यासक आणि प्रसंगी PhD, MPhil यासारख्या गोष्टी जर कोणाला गांधींच्या विचारांवर करायच्या झाल्या तर त्यालाही उपयोगी पडेल असं एक, आजच्या मार्केटिंगच्या लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर एक पॅकेज ज्याला आपण म्हणू, असं करता आलं तर जास्त बरं होईल. आणि त्या दृष्टीने ही चाळणी लावायचं काम करावं लागलं. काही लेख नाईलाजानी बाजूलाही सारावे लागले, तरीही असं करत 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 जवळपास 76 लेखांची उपलब्धी अंतिम झाली. आणि हे सगळे लेख छापायचे म्हटलं तर किमान 2 ते 3 खंड करावे लागतील. त्याच्यासाठी लागणारा निधी, एवढं मोठं धाडस अंगावर घेणारा प्रकाशक, आणि तेही गांधींना सत्तेच्या वर्तुळात प्रतिकूल काळ असताना कोण करणार असाही प्रश्न मनामध्ये होता. सेवाग्राम कलेक्टिव्हनी ही भूमिका मान्य केली. आम्ही संपादकीय मंडळाचे जे निवेदन खंडामध्ये छापलेलं आहे प्रत्येक, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा तपशील तुम्हाला मिळेल. आणि विशेषतः आजच्या कालखंडामध्ये गांधी सामान्यांपर्यंत पोचवणे, कारण गांधी खूप निरनिराळ्या पद्धतीनं वैचारिक लेखनामध्ये उभे झालेले आपल्याला दिसतात. मी माझ्या संपादकीयामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की जवळपास 5 पिढ्यांचे अभ्यासक या
त्रिखंडात्मक योजनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत. अगदी टिळकांच्यापासून ते आत्ताच्या चैत्रा रेडकरांच्या पिढीपर्यंत आपण जर पाहिलं तर जवळपास 5 पिढ्यांचे अभ्यासक यांनी याच्यावर लेखन केलेलं आहे आणि ते खूप निर्णायक दृष्टिकोनातून केलेलं लेखन आहे. उदाहरणार्थ पंढरी पांड्यांचं लेखन जर ग्रंथातलं पाहिलं तर पोस्ट मॉडर्निझमच्या काळामध्ये गांधी कसे उभे करता येतील, गांधींचा रेलेव्हन्स कसा आहे, प्रस्तुताला काय आहे, हे लगेच लक्षात येईल. हिंद स्वराज्याचा अन्वयार्थ लावणारं किती पद्धतीने लेखन होऊ शकतं, सत्याग्रह विचाराचा किती पद्धतीने विचार होऊ शकतो, किंवा गांधींचं अर्थशास्त्र असेल त्याचा कसा विचार करता येऊ शकतो, एकूणच जीवनदृष्टीबद्दलचा मुद्दा असेल, त्यांचं धर्मसुधारणांचं काम असेल, धार्मिक असण्याचा मुद्दा असेल, असे अनेक पैलू गांधींच्या विषयीच्या अभ्यासाचे याच्याशी जोडलेले होते. आणि ते सगळे ध्यानात ठेवून आजच्या काळामध्ये सम्यक दृष्टिकोनातून गांधीचं चित्र उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून आजच्या या सगळ्या भयाच्या कालखंडामध्ये पुन्हा पुन्हा गांधी हाच आपल्याला आधार वाटतो आणि वाटत राहिला पाहिजे. गांधी ही भारतातली न मरणारी गोष्ट आहे. तुम्ही जितकं मारायला जाल तितकं ते उफाळून वर येतं. अशा प्रकारचं गांधींचं व्यक्तिमत्व आणि काम, आणि कोणत्याही कालखंडामध्ये त्यांच्या जन्मापासून त्या आत्ताच्यापर्यंतच्या कालखंडामध्ये हा सतत रेलेवंट असणारा माणूस आहे, सतत प्रस्तुत असणारा माणूस आहे. तुम्ही जगात आज चालू असणाऱ्या निरनिराळ्या वैचारिक क्षेत्रामधल्या किंवा डिसिप्लिन्समधल्या डिबेट्सकडे जरी नजर टाकली, संवादांकडे नजर टाकली, चर्चा विश्वाकडे नजर टाकली, तरी हे लक्षात येईल. तुम्ही जगातला पर्यावरणाचा प्रश्न घ्या, गांधींची उपस्थिती तिथे आहे. भुकेचा प्रश्न घ्या, तिथे गांधींची उपस्थिती आहे. युद्ध सुरू झाल्यावर तर गांधींची हमखासच आठवण येते. जसं मंदी आली की मार्क्सची आठवण येते, तसं युद्ध सुरू झालं की गांधींची आठवण येते. आज पर्यावरणाचं क्षेत्र असो, कशा पद्धतीनं जगावं, जीवन पद्धती कशी असावी, क्लायमेट चेंजला कसं सामोरं जावं, या सगळ्याचा विचार करायचा तर पुन्हा गांधी तिथे आहेत. आजच्या लोकशाहीमध्ये अत्यंत बळकट होणारे आणि क्रूर पद्धतीनं लोकशाहीच्या नावाखाली राज्य करणारे ज्या अनेक मास्टर्स आज आशियामध्ये किंवा निरनिराळ्या देशांमध्ये दिसतात, त्यांना कसं माणसाळावायचं याचा विचार केला तरी पुन्हा तिथे गांधीच रेलेवंट दिसतो. म्हणजे गांधी हा जीवनाच्या कोणत्याही क्षेत्राचा आज विचार करताना सहजासहजी इरिलेव्हंट ठरवता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या या विकृतीकरणाच्या काळामध्ये आत्ताचा काळ हा गांधींच्या कमालीच्या विकृतीकरणाचा काळ आहे. तोंडाने एका बाजूला उद्घोष आहे, पण दुसऱ्या बाजूला जेवढं करता येईल तेवढं विकृतीकरण आहे. आणि आता तर अभ्यासक्रमांमध्ये गांधींची गच्छंती हळूहळू व्हायला लागली. नेहरूंकडची तोफ हळूहळू गांधींकडे वळायला लागली असं आपल्याला चित्र आता पाहायला मिळते. अशा वेळेला हतबल असणाऱ्या माणसांना, या पाशवी सत्तेपुढे आपलं काही चालणार नाही अशा प्रकारची भावना असणाऱ्या अनेकांना माणसांना पुन्हा पुन्हा गांधींचा आधार दाखवणं हे सुद्धा एक महत्त्वाचं काम ठरतं असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीतनं या 3 खंडामध्ये गांधींचे मगाशी सांगितलेले सगळे पैलू लक्षात घेता असा प्रकारचे ग्रंथ सिद्ध करावे 3 खंडात, ही कल्पना सेवाग्राम कलेक्टिव्हनी प्रथम मान्य केली. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मी त्याचा घटक आहेच. हे काम अंगावर कोण घेणार, हे धाडस कोण अंगावर करणार, याच्यासाठी साधना प्रकाशनाने तयारी दाखवली. आपल्याला माहिती आहे की साधना प्रकाशन अत्यंत कठीण काळामध्ये किती ताठ मानेनं उभं राहून काम करते हे आपण आणीबाणीमध्ये अनुभवलेलं आहे. सगळ्या नियतकालिकांनी आणि वर्तमानपत्रांनी ज्या वेळेला नांगी टाकलेली होती त्यावेळेला साधनेची पणती सतत प्रकाश देत होती. साधना असेल, त्याच्यावर बंदी आली म्हणून कर्तव्य असेल, पण पत्रकारितेतला एक अतिशय सुखद आविष्कार साधनेने त्या काळामध्ये घडवला आणि देशाची लोकशाही जागती ठेवण्यासाठी आपली भूमिका धाडसानं पुढे मांडली. तेच धाडस साधनेनं आज मला वाटते आजच्या बाह्याच्या कालखंडामध्ये गांधींच्या प्रकाशनाची जबाबदारी, 3 खंडांची प्रकाशन करण्याची जबाबदारी स्वीकारून दाखवलेली आहे. त्यामुळे मी साधना प्रकाशनचेही मनापासून आभार मानतो. या 3ही खंडांचं संपादन करत असताना केवळ खंड 1, खंड 2, खंड 3 अशा
गणिती पद्धतीने न करता काही एक विषयांची सुसंगती त्याला लाभावी म्हणून मग पहिला खंड हा संबंध जीवन आणि कार्य आणि त्यांच्या भूमिकांविषयीच्या याच्यावर बेतलेला आहे. दुसऱ्या खंडामध्ये चौसाळकरांनी जो संपादित केलेला आहे त्याच्यामध्ये गांधी आणि समकाळातले त्यांच्या आणि आत्ताच्या काही विचारवंतांची तुलना करण्याचा एक खंड संबंध स्वतंत्र तयार केलेला आहे की जो कम्पॅरेटिव्ह आहे त्या अर्थानं. आणि मग गांधी आणि आंबेडकर असतील, गांधी आणि लोहिया असेल, गांधी आणि मार्क्स असेल, गांधी आणि जयप्रकाश असतील, गांधी आणि विनोबा असतील, गांधी आणि या सदरामध्ये ख्रिस्तापासून आत्तापर्यंतचे असे अनेक विचारवंत आणि अशा व्यक्ती निवडलेल्या आहेत की ज्यांची गांधींशी त्यांच्या विचारांची तुलना कशा पद्धतीनं करता येईल. आणि ते काम तो खंड चौसाळकरांकडे मुद्दाम सोपवलेला होता, कारण एकतर ते राज्यशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक आहेत, जगाच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि तुलनात्मक विचार करणं आणि तो कशा पद्धतीने करावा याचा एक नमुना त्यांनी त्या निमित्ताने याच्यात पेश केलेला आहे. जीवनकार्य आणि तौलनिकता सोडल्यानंतर गांधींविषयी लिहिलेलं संकीर्ण लेखनही पुष्कळ होतं. तो खंड तुलनेनं छोटा दिसतोय पण तरी त्याच्यामध्ये जवळपास 20-22 लेख असतील. त्याला नाव मोठं गमतीदार दिलं गेलेलं आहे, गांधी खुर्द आणि गांधी बुद्रुक या अर्थाने. खुर्द आणि बुद्रुक ही जुनी गावांची पद्धत आपल्याला कदाचित माहीत असेल आणि त्यामुळे माणसं इकडेही असतात तिकडेही असतात. तसं गांधींच्याबद्दल ह्याच्यावरही लिहिलं आहे त्याच्यावरही लिहिलं आहे असं सगळं करून तो एक संकीर्णतेचा खंड तयार झाला आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरती लेख तुम्हाला पाहायला मिळतील. आश्चर्य मला असं वाटलं लेख चाळत असताना पाहत असताना किती प्रकारच्या माणसांनी गांधींमध्ये रस घ्यावा. आता उदाहरणार्थ अरुण खोपकर सारखा अव्वल कलादृष्टी असणारा सिनेमाच्या जगतामधला माणूस एका गांधींच्या विषयीची एक फिल्म पाहत असताना त्याच्या मनात काय काय आलं आणि त्यांनी कशा पद्धतीने गांधी पाहिला हे इतकं आपल्याला समृद्ध करणारं होतं आणि रिव्हिलिंग होतं की अरे या बाजूनी सुद्धा गांधी पाहता येतो जो आत्तापर्यंत पाहिला नाही. आपण सामान्यतः राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण या अंगाने गांधींकडे पाहत होतो, पण ही पण एक दृष्टी असू शकते. साहित्यामध्ये गांधींचं कसं प्रतिबिंब उमटलेलं आहे मराठी साहित्यात त्याच्याबद्दलचा एक निबंध तिसऱ्या खंडामध्ये घेतलेला आहे. हे इतक्या कोणामधून इतक्या ह्याच्यामधून गांधी पाहणं आणि त्याचा रेलेव्हन्स आजच्या कालखंडामधला काय आहे हे लोकांपर्यंत पोचवणं, हे तीनही खंड जर बारकाईनं वाचले गेले तर नक्कीच गांधींविषयीच्या अनेक प्रतिमा ज्या मुद्दाम आणि विकृत पद्धतीने उभ्या केलेल्या आहेत त्या दूर व्हायला नक्कीच मदत होईल असा विश्वास मला स्वतःला आहे. त्याचबरोबर मगाशी म्हटलं तसं अनेक अभ्यासक, संशोधक, काम करणारे कार्यकर्ते ग्राउंडवर यांनाही या खंडांचा त्या दृष्टीनं उपयोग होणार आहे. म्हणून हे एक काम सगळ्या संपादक मंडळांनी मिळून हातात घेतलं, ज्याच्यात विजय तांबे, खेलूरकर, बरंट, ओझा, मी स्वतः आणि चौसाळकर एवढ्या लोकांचं संपादक मंडळ नेमलं. इथे एक माझ्या मनात असणारी खंत आणि जी मला माझी मैत्रीण वंदना भागवतनी पॉईंट आऊट केली त्याच्याबद्दल थोडं मला सांगायला हवं. या संपादक मंडळामध्ये एकाही स्त्री प्रतिनिधीचा समावेश नाही, हे खरं आहे. हे खरं आहे आणि ती आमची चूक आहे हे मी जाहीरपणे मान्य करतो. या पुढच्या काळात अशा पद्धतीनं चूक घडणार नाही आणि काम मात्र होत राहील, कारण नाहीतर चूक घडायची नाही म्हणजे कामच नाही करायचं असं काही होणार नाही याची हमी मी देतो. हे थोडंसं आमच्याकडनं राहून गेलेलं आहे हे मान्य करतो आणि मी जाहीरपणे दिलगिरी त्याच्यासाठी व्यक्त करतो. असे हे 3 खंड ज्याच्यामधून एक वेगळ्या पद्धतीनं गांधी आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा कसा वाटतो हे वाचक म्हणून आपणच सांगायचं आहे. या 3ही खंडांच्या प्रकाशनाची जबाबदारी साधनेने घेतली आणि आमचं फार मोठं ओझं हलकं केलं. मी विनोद शिरसाट आणि साधना प्रकाशनचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर चौसाळकर आणि रमेश ओझा यांनी आपल्या व्यस्ततेमधून या कामासाठी वेळ दिला, केलेल्या लेखांच्या निवडी तपासणं आणि संपादन करून त्याच्या प्रस्तावना नीटपणे लिहून देणं ही कामंही त्या दोघांनी केली. याच्याबद्दल मी त्या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो. तिसरे राहिले आमचे राजाभाऊ. विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून
आणि त्याच्याही आधीपासून या खंडांचं प्रकाशन त्यांच्या हस्ते व्हावं असं डोक्यामध्ये मुद्दाम ठेवलेलं होतं. याचं कारण इतिहासाचा एक अत्यंत विचक्षण अभ्यासक, इतिहासकार आणि त्यांच्या नजरेतून गांधीजींकडे ते कसे पाहतात याचं कुतूहल होतं आणि त्याच्यामुळे या खंडांचं प्रकाशन त्यांनी करावं. आम्ही ज्या ज्या वेळेला तारखा सांगितल्या त्या प्रत्येक वेळेला त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता त्या तारखा हातातली कामं बाजूला ठेवून आम्हाला दिल्या. आजची तारीख त्यांच्या अशीच व्यस्तरीतनं मिळालेली आहे. परवा दिवशी त्यांचा स्वतःचाच सत्कार आणि गौरवांकचं एका प्रकाशन आहे. तेव्हा त्यांच्या हस्ते या खंडांचं प्रकाशन होतं आहे ही माझ्यासाठी फार, आमच्या संपादक मंडळासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी ते आवर्जून आले आणि या सगळ्यांच्या प्रयत्नामधून सेवाग्राम कलेक्टिव्ह, साधना प्रकाशन आणि हे संपादक मंडळ, तिन्ही संपादक खंडांचे, याच्यामधून हा एक प्रकल्प आकाराला आला आणि तो आज त्याचं लोकार्पण करताना मला विलक्षण आनंद होत आहे. आपण वाचून अभिप्राय द्यालच. कोणाला लिहायचं असेल त्यांनी लिहावं, कोणाशी बोलायचं असेल त्यांनी बोलावं. जेवढं शक्य आहे तेवढा प्रतिसाद जर आम्हाला मिळाला आणि आत्ता ज्या पद्धतीनं खंडांची विक्री होती हा वेग जर असाच चालू राहिला तर नक्कीच दुसऱ्या आवृत्तीचा जर योग आला तर त्याच्यामध्ये आणखीन काही भर टाकण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न राहील एवढं आश्वासन देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बेळकीयार सर. या एकूण प्रकल्पाच्या मागची भूमिका ही फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं, कारण आजच्या काळामध्ये गांधींबद्दलचं सगळं, गांधी किती हवेत किती नको, कुणाला हवेत कुणाला नको, याविषयीची एक कल्पना देणारी मांडणी सरांनी केलेली आहे. मला फार महत्त्वाचं वाटतं हे मराठीमध्ये गांधींविषयीचं अशी समग्र मांडणी करणारं, त्यांच्या विचार आणि कृतींची समग्र मांडणी करणारा एक महत्त्वाचा ग्रंथ मराठी साहित्य विश्वामध्ये दाखल होतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी गांधींविषयी या त्रिखंडात्मक संचाचं प्रकाशन करावं. गांधी जीवन आणि कार्य हा या त्रिखंडांमधला पहिला खंड, ज्याचं संपादन किशोर बेळकीयार सरांनी केलंय. या संचातील दुसरा खंड आहे गांधी विचार आणि समकालीन विचार विश्व. त्याचं संपादन डॉक्टर अशोक चौसाळकर सरांनी केलेलं आहे. राजकीय विचारांचे अभ्यासक म्हणून आपण चौसाळकर सरांना ओळखतो. समाज प्रबोधन पत्रिकेचे ते संपादक आहेत आणि त्यांनी या दुसऱ्या खंडाचं गांधी विचार आणि समकालीन विचार विश्व याचं संपादन केलंय. आणि तिसरा गांधी खुर्द आणि बुद्रुक धन्यवाद. यानंतर मी डॉक्टर अशोक चौसाळकर सरांना विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने बोलावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित, सेवाग्राम कलेक्टिव्हने हा जो प्रकल्प संकल्पित केलेला होता त्या प्रकल्पाचे संपादक श्री किशोर बेडकेहाळ, त्यांचे 3 सहकारी श्री विजय तांबे, रमेश ओझा, प्रदीप खेलूरकर आणि त्यांची सुगन बरंठ आणि इतर सहकारी, त्याचबरोबर युनिक फाउंडेशनचे विवेक घोटाळे आणि मुक्ता कुलकर्णी, आणि ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा ग्रंथ प्रकाशित केला, त्याची निर्मिती चांगल्या प्रकारे केली, ते श्री विनोद शिरसाट. आणि उपस्थितामधील अनेक मान्यवर ज्यांचा गांधीजींचं जीवन आणि कार्य यांच्यावर चांगला अभ्यास आहे, ते सर्व मंडळी आणि विद्यार्थी मित्र आणि बंधू भगिनींनो, महात्मा गांधींच्या जीवन आणि कार्य या संदर्भामध्ये हे 3 खंड आम्ही प्रकाशित केलेले आहेत.
खरं तर हे 2020 सालीच हे खंड प्रकाशित व्हायचे होते, सगळं तयारी झालेली होती, परंतु करोनामुळे जवळजवळ 2 वर्ष या सर्व प्रकरणामध्ये गेली आणि त्यामुळे 2 वर्षांनी हे खंड प्रकाशित होत आहेत. परंतु आज हे 2 वर्षानंतर खंड प्रकाशित होत आहे, त्याचा आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मगास विनोद शिरसाट यांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 550 पुस्तकांची नोंदणी झालेली आहे, 550 पुस्तकं खपलेली आहेत आणि आणखी मोठ्या प्रमाणात पुस्तकं खपण्याची शक्यता आहे. आपण सर्वांनी जर सहकार्य केलं तर ही पुस्तकं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये पोचू शकतील. कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढा जो प्रचंड महाराष्ट्र आहे तोपर्यंत पोचणं आम्हाला संपादकांना शक्य नाही, कारण ते फिजिकली अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. परंतु सर्वांच्या सहकार्याने हे काम होऊ शकेल. आणि आत्ताच किशोरने सांगितल्याप्रमाणे आजही गांधी मोठ्या प्रमाणामध्ये रेलेवंट आहेत आणि त्यामुळे कुठलाही जरी विषय घेतला जागतिक स्तरावर तरी गांधींचं नाव घेतलं जातं. गांधींच्या विचाराकडे आपल्याला पुन्हा पुन्हा परत जावं लागतं. त्यामुळे समकालीन गांधींचं जे महत्त्व आहे ते जास्त आपल्याला प्रखरतेनं आता जाणवत आहे की आज राष्ट्रवादाची जी ज्वाला आहे ती सगळ्या जगभर मोठ्या प्रमाणामध्ये प्रज्वलित झालेली आहे. युक्रेनसारख्या लहान राष्ट्रावर रशियासारख्या बलाढ्य राष्ट्राने हल्ला करून स्त्रिया मुलं यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये त्या राष्ट्राचा नाश केला जातो आहे आणि संपूर्ण राष्ट्र बेचिराख करण्याची रशियाची तयारी आहे. हा जो प्रचंड असा हिंसाचार आहे आणि त्याबरोबरच रशियाची प्रसंग पडला तर अण्वस्त्र वापरण्याची सुद्धा तयारी आहे. हा जो माज एका राष्ट्राच्या ह्याच्यामध्ये राष्ट्राच्या प्रमुखामध्ये निर्माण होतो, एक प्रकारचा हुकुमशहा, एक प्रकारचा पॅरानॉइड असा जो हुकुमशहा असतो, तो हुकुमशहा कशा प्रकारे निर्माण होतो आणि तो समाजावर आणि संपूर्ण देशावर कशा प्रकारचे संकट आणू शकतो हे आपल्याला अगदी गेल्या 5-6 दिवसामध्ये दिसून आलेले आणि आणखी किती दिवस जग हे सगळं पाहत राहणार आहे, कारण फारसं कुणी काही त्यामध्ये हस्तक्षेप करू शकेल अशी सध्याची परिस्थिती आहे. की राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादामधून निर्माण होणारा हिंसाचार, राष्ट्रवादामधून निर्माण होणारा वेडाचार आणि एकूण मनुष्यद्रोही अशी जी राष्ट्रवादाची संपूर्ण वाटचाल आहे त्याच्याकडे गांधींनी अतिशय बारकाईने लक्ष दिलेलं होतं. आणि हा जो राष्ट्रवाद आहे तो राष्ट्रवाद कशा प्रकारे नियंत्रित करायचा, तिसऱ्या जगातील देशांच्यासाठी राष्ट्रीय मुक्तीसाठी राष्ट्रवाद आवश्यक आहे ही गोष्ट गांधींनी नमूद केलेली आहे. आणि त्याचबरोबर गांधी आणि टागोर यांच्यामध्ये जो संवाद झाला राष्ट्रवादाच्या संबंधात, की राष्ट्रवादाचं जे भयावह रूप आहे ते टागोरांनी त्यावेळी दाखवून दिलेलं होतं. की जपानमध्ये त्यांनी राष्ट्रवादावर जे भाषण केलेलं होतं नंतर भारतामध्ये त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये आणि गांधींना जी पत्र लिहिली त्या पत्रांच्यामध्ये सुद्धा टागोरांनी जी असहिष्णुता निर्माण होते राष्ट्रवादामुळे खोटेपणा निर्माण होतो. राष्ट्राच्या प्रगतीसाठी राष्ट्राच्या हितासाठी कितीही खोटं बोललं तरी आवश्यक आहे, ते बरोबर आहे अशा पद्धतीची जी विचारसरणी आहे तिच्यावर टागोरांनी कठोर अशी टीका केलेली होती आणि गांधींनी ही टीका मान्य केलेली होती. आणि तिसऱ्या जगातील देशांच्या मुक्तीसाठी राष्ट्रीय भावना जरी आवश्यक असली तरी राष्ट्रवादाचं हे जे आक्रमक रूप पहिल्यांदा पाश्चिमात्य देशामध्ये अभिव्यक्त झालं आणि त्या राष्ट्रवादाच्या अतिशय आक्रमक अशा रूपामुळे जी 2 महायुद्ध झाली त्याबद्दल गांधींच्या मनामध्ये एक विशिष्ट प्रकारची भावना होती की याविरुद्ध संघर्ष केला पाहिजे. एकूण स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये आपले जे राष्ट्रीय नेते होते त्यामध्ये महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, त्या सर्वांना असं वाटत होते की भारताची स्वातंत्र्य चळवळ ही
जगातील स्वातंत्र्य चळवळीपेक्षा किंवा पाश्चिमात्य देशातील राष्ट्रवादी भावनापेक्षा वेगळी आहे. भारतीय राष्ट्रवाद हा संरक्षक राष्ट्रवाद आहे. भारतीय राष्ट्रवाद हा लोकांच्या मुक्तीसाठी आवश्यक असा राष्ट्रवाद आहे. पण आपला राष्ट्रवाद हा परमतसहिष्णू आहे. आपला राष्ट्रवाद हा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा राष्ट्रवाद आहे. त्यामुळे आपण इतरांच्यावर अन्याय करणार नाही, आपण इतर देशांच्यावर आक्रमण करणार नाही. आणि आपला भारताचं स्वातंत्र्य हे तिसऱ्या जगातील सर्व गुलाम राष्ट्रांचं स्वातंत्र्यासाठी आवश्यक आहे. भारतीय म्हणजे तिसऱ्या जगातील देशांच्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली ही भारताच्या स्वातंत्र्यामध्ये आहे. अशी भूमिका महात्मा गांधींनी मांडली, अशी भूमिका लोकमान्य टिळकांनी मांडली, अशी भूमिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली होती की भारतीय राष्ट्रवादाचं आजचं स्वरूप काय आहे. भारतीय राष्ट्रवादाचं आजचं स्वरूप अतिशय भयावह असं आहे. असं राष्ट्रवादाचं स्वरूप आपल्या देशामध्ये निर्माण होईल असं 1980पर्यंत आपल्याला वाटलेलं नव्हतं. त्यानंतर आपल्या देशामध्ये ज्या प्रकारच्या राजकीय प्रवृत्ती निर्माण झाल्या आणि ज्या प्रकारचे राजकीय विचार देशाच्या मध्यम वर्गावर प्रभाव टाकू लागले, मध्यम वर्गाला मोहित करू लागले, त्यामधून ही जी राष्ट्रवादाची असहिष्णू राष्ट्रवादाची ही जी प्रवृत्ती निर्माण झाली ती भयावह अशी प्रवृत्ती आहे. हा जो राष्ट्रवाद असतो, ज्या राष्ट्रवादाविरुद्ध शेवटच्या काळामध्ये महात्मा गांधींनी प्रखर असा संघर्ष केला. स्वतःचं व्यक्तिमत्व पणाला लावून नोआखलीमध्ये या जातीवादी हिंसाचाराविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. आणि माउंटबॅटन यांना म्हणावं लागलं की पंजाबच्या सीमेवर माझं 1 डिव्हिजन सैन्य आहे आणि बंगालच्या सीमेवर 1 मॅन आर्मी आहे. 1 मॅन आर्मी महात्मा गांधींची. या 1 मॅन आर्मीचं काम हे 1 डिव्हिजन सैन्यापेक्षा जास्त यशस्वी ठरलेलं आहे. तर गांधींचा हा जो हिरोइझम होता, गांधींची ही जी अभूतपूर्व अशी वीरवृत्ती होती, ती वीरवृत्ती नेताजी सुभाषचंद्रांच्यामध्ये होती, ती वीरवृत्ती जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये होती, अगदी SM जोशी यांच्यामध्ये होती की जाती हिंसाचारामध्ये स्वतःचा जीव पणाला लावून जे माणसं मारले जात असतील, केवळ विशिष्ट अशा धर्मामध्ये जन्मलेली माणसं मारली जात असतील तर त्या माणसांना वाचवण्याचे प्रयत्न अगदी मॉबमध्ये जाऊन, जमावामध्ये जाऊन पंडित नेहरूंनी केले, SM जोशींनी केलं, स्वतः गांधी तर ते करतच होते. आज हा हिरोइझम आपल्यामध्ये राहिलेला नाही. आज निरपराध लोकांना, केवळ ते एका धर्माचे आहेत किंवा त्यांनी खोटा त्यांच्यावर आरोप करून की त्यांनी गोमांस विक्री केलेली आहे, अशा प्रकारे अनेक लोकांचं लिंचिंग केलं जाते. हे जे लिंचिंग आहे, असे जे बळाने लोकांना ठार मारलं जाते, हे लिंचिंग भारताच्या इतिहासामध्ये यापूर्वी नव्हतं. कायदा हातात घेऊन जमाव निरपराध माणसाला दगडं मारून ठार करतो आणि अशी संख्या वाढत जाते आणि याच्याविरुद्ध आपला समुदाय उभा राहत नाही, कुणीही त्याला विरोध करत नाही. गांधींनी जी वीरवृत्ती दाखवली होती, संघर्षाविरुद्ध याच्याविरुद्ध हे करण्याची गांधींची जी तयारी होती, तशी तयारी आता काँग्रेसवाल्यांच्याकडे नाही, इतर लोकांच्याकडे नाही. आणि जे सत्तेमध्ये आहेत ते त्याच्याकडे कानाडोळा करतायत. म्हणून गांधींचा जो राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये वारसा होता की त्याची त्यांनी मांडणी सातत्याने केली. त्यांचं पहिला जो ग्रंथ होता हिंद स्वराज्य, त्यामध्ये त्यांनी त्याची मांडणी केली आणि सांगितलं की धर्माच्या आधारावर राष्ट्र होऊ शकत नाही. जगाचा इतिहास असं सांगतो की वेगवेगळ्या धर्माचे लोक एका राष्ट्रामध्ये राहत आलेले आहेत आणि भारतामध्ये तशी परिस्थिती होती. आणि मुख्य गोष्ट अशी की भारतीय लोकांनी बंधुभावाने राहिलं पाहिजे आणि भारतीय लोकांनी ही भिल्ल आमच्यावर आक्रमण करतात, हे लोक आमच्यावर, कुळी लोक आमच्या चोऱ्या करतात, अशा प्रकारचं म्हणून इंग्रजांची मदत घेऊन पेंढाऱ्यांना ठार मारण्यासाठी, ठगांना ठार मारण्यासाठी, भिल्लांना ठार मारण्यासाठी त्यांची मदत घेतली. आणि गांधी असं म्हणतात की मी भिल्लाच्या बाणाने मारायला तयार आहे, परंतु मला परकीय सत्तेची मदत या बाबतीत नको आहे.
पण इतिहासाची मांडणी करत असताना, भारतीय इतिहासाची मांडणी करत असताना गांधींनी सातत्याने हीच मांडणी केली की इतिहास हा मुख्यतः जनतेच्या समस्यांची हे करणारा, जनतेच्या प्रगतीची चर्चा करणारा इतिहास असला पाहिजे. आतापर्यंत इतिहास हा हीच स्टोरी मोठ्या माणसांच्या कथा, राजवाड्यांच्या कथा आमच्या इतिहासामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि इतिहासाची जी मांडणी आहे त्या मांडणीबद्दल गांधींच्या मनामध्ये शंका होत्या. म्हणजे हिंद स्वराज्यामध्ये आणि इतरत्र त्यांनी म्हटलं की ट्रूथ ट्रान्सेंड्स हिस्ट्री. हे जे इतिहास सांगितले जाते त्या इतिहासापेक्षा सत्य जास्त महत्त्वाचं आहे. आणि एक सत्याची मांडणी हिंद स्वराज्यामध्ये सातत्याने महात्मा गांधींनी केलेली होती. ज्यावेळी इस्रायलच्या निर्मितीचा प्रश्न निर्माण झाला, दुसऱ्या महायुद्धामध्ये इस्रायल मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार झालेले असल्यामुळे ज्यू लोकांच्यावर एक प्रकारची सहानुभूती ज्यूंच्या चळवळीबद्दल लोकांच्या मध्ये होती. त्यामुळे ज्यूंचं राष्ट्र इस्रायल स्थापन करण्यासाठी गांधींनी पाठिंबा द्यावा, यासाठी गांधींना तशा प्रकारची विनंती करण्यासाठी ज्यू राष्ट्रवादी जे होते ते गांधींच्याकडे आले. आणि तेव्हा गांधी म्हणाले, तुम्हाला कशासाठी इस्रायल स्थापन करायचं आहे? तर ते म्हणाले की ज्यू प्रॉफिट्स जे होते, ज्यू प्रेषित जे होते, त्यांना अभिप्रेत असणारं जे आदर्श राज्य होतं, ते आदर्श राज्य आम्हाला आमच्या इस्रायलमध्ये स्थापन करायचं आहे. मग गांधी म्हणाले की ज्यू प्रॉफिट्सना, प्रेषितांना अपेक्षित असणारं जे आदर्श राज्य होतं ते अशा प्रकारचं एका विशिष्ट अशा भूप्रदेशावर स्थापन करण्याचं राज्य नव्हतं. ते आदर्श राज्य त्यांना त्यांच्या मनामध्ये स्थापन करायचं आदर्श राज्य होतं. मनामध्ये ते राज्य स्थापन करायचं होतं. व्यक्तिगतरित्या त्यांनी स्वतःची उन्नती करून, स्वतःचं उन्नयन करून हे अशा प्रकारचं आदर्श राज्य स्थापन करायचं होतं. असं प्रादेशिक आदर्श राज्याची कल्पना ज्यू प्रॉफिट्सच्या मनामध्ये नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायलला मी पाठिंबा देणार नाही. ज्यू लोकांच्यावर, अरब लोकांच्यावर अन्याय करून ब्रिटिश बायोनेटच्या द्वारा तुम्ही इथे इस्रायल नावाचं राज्य बळाने स्थापन करत आहात. अशा प्रकारचं अन्यायाने आणि हिंसाचाराने स्थापन केलेल्या राज्याला माझा पाठिंबा असणार नाही. ही गांधींची अशा प्रकारच्या राष्ट्रवादाविरुद्धची भूमिका अतिशय स्पष्ट होती. आणि तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की तुम्हाला जर इस्रायल स्थापन करायचं असेल, तुम्हाला जर पॅलेस्टाईनमध्ये स्वतंत्र राज्य स्थापन करायचं असेल तर अरबांच्या मान्यतेने, अरबांच्या सहकार्याने असं आदर्श राज्य तुम्ही स्थापन करा. माझा त्याला पाठिंबा आहे, माझा त्याला विरोध नाही. पण बायोनेटच्या सहाय्याने अरबांना पॅलेस्टाईनच्या भूमीवर हाकलून देऊन युरोपमधल्या ज्यूंनी बळजबरीने इथे वसाहत करून राज्य स्थापन करण्याला माझा विरोध आहे. तर गांधींची राष्ट्रवादाबद्दलची जी भूमिका होती ती इतकी स्पष्ट होती की अशा प्रकारच्या बलात्काराच्या द्वारा, साम्राज्यवादी शक्तींच्या मदतीने, ब्रिटिश सैन्याच्या संगिनीच्या जोरावर अशा प्रकारचं राज्य स्थापन करण्याला गांधींचा विरोध होता. हा जो राष्ट्रवाद, ज्यूंचा राष्ट्रवाद हा धर्माधिष्ठित राष्ट्रवाद होता. अशा प्रकारचा राष्ट्रवाद हा कुठल्याही प्रकारे आपल्याला पुढे नेणार नाही असं गांधींना वाटत होतं. त्यामुळे जिनांशी त्यांचे जे सातत्याने वाद झाले, त्यावेळी गांधी जिनांना असं म्हणाले की तुम्ही म्हणताय तसं द्विराष्ट्र सिद्धांत मान्य केला तरी भारतामध्ये मुसलमान हे एकच अल्पसंख्याक गट नाही, दुसरे अल्पसंख्याक गट आहेत. मुसलमानांना जर वेगळं राज्य द्यायचं झालं तर त्याच न्यायाने ख्रिश्चनांना, बौद्धांना, जैनांना वगैरे वेगळं राज्य द्यायला पाहिजे. तर तशा प्रकारचं राज्य आपल्याला देता येत नाही, देणं शक्य नाही. त्यामुळे तुमची जी मागणी आहे ती मागणी बरोबर नाही. गांधींचं असंही म्हणणं होतं की ही मागणी मला मान्य नाही, परंतु शेवटी परिस्थिती अशी निर्माण झाली की पाकिस्तानची मागणी मान्य करावी लागते. तर त्या याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रांनी एकदा त्यांच्यामध्ये फाळणी झाल्यानंतर प्रेमाने, मैत्रीच्या भावनेने राहायला काय हरकत आहे. गांधींना असं अपेक्षित नव्हतं की भारत आणि पाकिस्तान यांनी वैरभावना जोपासावी आणि त्या वैरभावनेच्या ह्याच्यावर त्यांनी सातत्याने संघर्ष करावा. तर गांधी ज्या प्रवृत्तींच्या विरुद्ध
त्यावेळी ह्या प्रवृत्ती त्या मानाने दबलेल्या होत्या. आयुष्यभर ज्या प्रवृत्तींच्या विरुद्ध संघर्ष केला त्या प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये आज राजकीय सत्ता धारण करून एकूण देशाच्या राजकीय सार्वजनिक जीवनावर एक प्रकारचं वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. त्यामधून मग खोटा इतिहास, त्यामधून मग खोट्या गोष्टी, त्यामधून एका संपूर्ण ज्या 14% लोक ज्या देशामध्ये त्या कम्युनिटीचे राहतात, ज्यांची लोकसंख्या जवळजवळ एकूण 18 कोटी आहे, त्या समुदायाच्या इतिहासाला, त्या समुदायाच्या धर्माला संपूर्णतः काळ्या कुट्ट्या याच्यामध्ये चित्रित करणे आणि एक प्रकारची आपपरभाव निर्माण करून, एक प्रकारची शत्रुत्वाची भावना निर्माण करून समाजामध्ये एक प्रकारचं ध्रुवीकरण घडवून आणणे, या सर्व गोष्टींना गांधींनी विरोध केलेला होता. असहिष्णुतेला गांधींचा विरोध होता. मला अजून आठवतं आहे की गोवालिया टँक मैदानावर 1942 साली जो चले जावचा ठराव झाला, त्या चले जावच्या ठरावाला 12 लोकांनी उभा राहून विरोध केला. ते 12 लोक जे होते ते M.N. रॉय यांचे फॉलोअर्स होते, रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षाचे सभासद होते. त्यांचं म्हणणं असं होतं की युद्धाला पाठिंबा द्या, कारण हे युद्ध लोकशाही विरुद्ध हुकुमशाही यांच्या विरुद्धचं युद्ध आहे. ठराव फेटाळला गेला, पण गांधींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की या 12 लोकांनी विरोध जो केलेला आहे तो विरोध मला महत्त्वाचा वाटतो, कारण एकूण संपूर्ण सभा विरोधामध्ये असताना या 12 लोकांनी एक करेज दाखवलं आहे, एक प्रकारचं धैर्य दाखवलं आहे एकूण संपूर्ण मेजॉरिटीच्या विरुद्ध उभा राहण्याचं. तर त्या लोकांच्या स्वातंत्र्यप्रियतेचं मी कौतुक करतो. तर ही जी लोकशाहीवादी भावना होती की अगदी अल्पसंख्याकांचं जरी मत असलं तरी ते जे मत आहे ते मत त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण मान्य केला पाहिजे आणि त्यांना आपली मतं मुक्तपणे मांडू दिली पाहिजेत. आज विरुद्ध विचार मांडला जाण्याची शक्यता निर्माण होताच मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जातो. तो विरोधी विचार जो आहे तो विरोधी विचार दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा जो रोग आहे तो सगळ्याच राजकीय जीवनामधल्या वेगवेगळ्या पक्षांच्यामध्ये हा रोग निर्माण झालेला आहे आणि त्याचं काय म्हणतात त्याला संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्यामध्ये वाढताना दिसतोय. त्याचा समकालीन प्रश्नाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादाचं जे एक भेसूर रूप आपल्या देशामध्ये जगातील इतर देशांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि जागतिक बंधुभाव, कामगारांच्यामध्ये असणारी जागतिक विश्वात्मक बंधुभावाची भावना, सर्व अखिल मानव जातीमध्ये एक प्रकारचं ईश्वराचं पितृत्व आणि मानवांचं बंधुत्व मानलं पाहिजे असं राममोहन रॉय आणि ज्योतिराव फुले आपल्याला सांगत होते. त्या ज्या भावना होत्या त्या भावना आता दुय्यम झालेल्या आहेत. माझं राष्ट्र तेवढं खरं, मी सांगतो ते माझं राष्ट्र आहे, मी सांगतो तो माझा राष्ट्रवाद आहे, मी सांगतो ते आमच्या राष्ट्राचे शत्रू आहेत आणि या राष्ट्राच्या ह्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे, खोटं बोललं पाहिजे तर असंच बोललं पाहिजे, कारण राष्ट्रासाठी खोटं बोललं तरी हरकत नाही. तर अशा प्रकारची ही जी राष्ट्रवादी प्रवृत्ती आहे तिचं एक अतिशय भयावह असं रूप युक्रेनवर रशियाने हल्ला करून दाखवून दिलेले आणि ते अतिशय भयावह असं रूप ब्राझीलमध्ये बोल्सोनारो असतील, हे पुतीन असतील, चीनमध्ये जिनपिंग असतील किंवा आपल्या भारतामध्ये मोदी असतील, असे अनेक प्रकारचे एक्स्ट्रीम राष्ट्रवादी भूमिका मांडणारे राजकीय पुढारी देशाच्या जगातल्या वेगवेगळ्या देशाच्यामध्ये निर्माण झालेले आहेत आणि ते किती धोकादायक आहेत हे आपण पुतीन यांनी जे आक्रमण केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं लहान मुलं, स्त्रिया, निरपराध लोक यांना मारलं जात आहे, शहराच्या शहरं बेचिराग केले जात आहेत, हे बघितलं की हे राष्ट्रवादाचं भयावह रूप आपल्याला दिसून येतं आणि हे बाकीचे लोकसुद्धा या प्रकारे वागू शकतात अशा प्रकारची भीती आहेच. तैवानवर चीन हल्ला करू शकतो, मोदी काश्मीरवर हल्ला करू शकतात,
तर ही जी अशी परिस्थिती निर्माण झालेली, युद्धजन्य परिस्थिती, की युद्धाच्या सहाय्याने बलात्कार करून आपली जी राजकीय उद्दिष्ट आहेत ते राजकीय उद्दिष्ट राष्ट्रवादाच्या नावाने सिद्ध करण्याचा हा जो प्रयत्न चालू आहे तो महात्मा गांधींच्या विचारांचा अगदी विरोधामध्ये आहे. आणि अशा प्रकारच्या विचारांच्या विरुद्ध महात्मा गांधींनी संघर्ष केला आणि हा संघर्ष करत असताना अहिंसात्मक पद्धतीनं संघर्ष केला. 1920ची चळवळ असो, 1930ची चळवळ असो किंवा 1942ची चळवळ असो, या सर्व चळवळीमध्ये अशा प्रकारच्या हिंसाचाराला आणि अशा प्रकारच्या राष्ट्रवादाला त्यांनी विरोध केलेला आहे. तर आजच्या संदर्भामध्ये आज आपल्या पुढचं मुख्य जे आव्हान आहे ते हे आव्हान जे आहे ते या अशा प्रकारच्या धर्माधिष्ठित आक्रमक परद्वेषावर आधारलेल्या आपपरभाव हे निर्माण करणाऱ्या आणि मुळातली जी आयडिया ऑफ इंडिया होती, मुळातली जी भारताची कल्पना गांधींनी, नेहरूंनी, आंबेडकरांनी विकसित केलेली होती, जी आपल्या राज्यघटनेमध्ये अभिव्यक्त झालेली आहे, त्या आयडिया ऑफ इंडियाच्या विरुद्ध सध्याचं वातावरण आहे. आणि ती आयडिया ऑफ इंडिया डिफेंड करणं, राष्ट्रवादाचे हे जे आक्रमक रूप आहे त्याला विरोध करणं आणि परमत सहिष्णू, परधर्म सहिष्णू, इतरांच्या विचारांना महत्त्व देणारा असा जो राष्ट्रवाद आहे, जो आपल्या राज्यघटनेमध्ये अभिव्यक्त झालेला आहे, जो नेहरूंच्या, गांधींच्या विचारामध्ये अभिव्यक्त झालेला आहे, आंबेडकरांच्या विचारामध्ये, तो राष्ट्रवाद आपल्याला डिफेंड करायचा आहे. तर महात्मा गांधींच्या विचारांचा ज्यावेळी आपण पुन्हा एकदा या 3 खंडांच्या रूपाने गौरव करत आहोत, की ते विचार पुन्हा आपण वाचले पाहिजेत, ते विचार समजावून घेतले पाहिजेत आणि ते विचार प्रत्यक्षामध्ये अंमलात आणले पाहिजेत. ही जर आपल्याला गोष्ट करायची असेल तर आमचा उद्देश हाच होता की या नव्या पद्धतीने गांधींचा अभ्यास व्हावा आणि या भयंकर अशा सामाजिक आणि राजकीय प्रवृत्ती, मग ह्या एकदा एक राष्ट्रवादी प्रवृत्ती निर्माण झाली की जातीवादी प्रवृत्ती निर्माण होते. महाराष्ट्र इतका आज जातवेडा झालेला आहे की त्याच्यापूर्वी महाराष्ट्र इतका जातवेडा झालेला नव्हता. जातीसाठी माती खावी हे आपल्या महाराष्ट्रातच म्हटलं जातं, इतरत्र कुठलं म्हटलं जात नाही. तर ह्या ज्या सर्व संकुचित प्रवृत्ती आहेत ते ह्या संकुचित राष्ट्रवादामधून निर्माण झालेल्या आहेत. त्याच्या विरुद्ध महात्मा गांधींनी आपल्याला वैचारिक हत्यारं दिलेल्या आहेत, त्या हत्यारांचा आपल्याला वापर करावा लागेल. आणि हे 3 खंड एक प्रकारे त्याची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. ते हे 3 खंडापैकी एक खंड संपादित करण्याची मला संधी सेवाग्राम कलेक्टिव्हने दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचप्रमाणे येथे मला माझे विचार मांडण्याची त्यांनी संधी दिली, त्याबद्दलही त्यांचा मी आभारी आहे. आणि आपणही माझं मनोगत थोडक्यात माझंही मनोगत शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपलाही मी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. गांधी विचाराच्या बाबतीत गांधी विचारांविषयीची महत्त्वाची मांडणी चौसाळकर सरांनी केली आणि त्यांनी हेही सांगितलं की सध्याचं वास्तव हे एकूण गांधी विचारांच्या विरोधी जाणारं आहे, विरोधाभासी चित्र त्या संदर्भातलं दिसतं आणि आयडिया ऑफ इंडिया ही धोक्यात आलेली आहे. मला असं वाटतं की गांधी विचार हा मुळातनं समजून घेतल्याशिवायही आयडिया ऑफ इंडिया हिचं खरं आकलन होऊ शकणार नाही आणि तिचं संरक्षण करणंही कदाचित शक्य होणार नाही. आणि त्या सगळ्या प्रयत्नांचा भाग म्हणून गांधीजींविषयींचे हे 3ही खंड फार मोलाची भूमिका निभावतील. यानंतर मी डॉक्टर राजा दीक्षित सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे 2 ज्येष्ठ मित्र आणि संपादक द्वय, प्राध्यापक अशोक चौसाळकर, श्री किशोर बेडकियाळ, साधनाचे संपादक विनोद शिरसाट, युनिक अकॅडमीचे आमचे सगळे मित्र, मुक्ता, विवेक आणि सगळेच. इथे उपस्थितांमध्ये खूपच लोक ओळखीचे आहेत. बंधू भगिनींनो, प्रथमतः गांधींविषयी या ठळक शीर्षकाचं आणि 3 उपशीर्षकांची अशी ही ग्रंथमाला
प्रकाशित झाली असं मी अतिशय आनंदपूर्वक जाहीर करतो. ही जी ग्रंथमाला आहे त्याच्याविषयी संपादक श्री बेडकेआड यांनी आपल्याला काही कल्पना दिलेलीच आहे. पण अगदी मनापासून हे तिन्ही संपादक म्हणजे बेडकेआड, चौसाळकर सर आणि रमेश ओझा या तिघांचं, सेवाग्राम कलेक्टिव्हचं आणि साधना प्रकाशनचं खूप मनापासून अभिनंदन करतो. कारण गांधींविषयीच्या आजवरच्या मराठी साहित्यामध्ये एक अत्यंत मोलाची अशी भर या 3 ग्रंथांच्या रूपाने आज पडते आहे. आणि त्यामुळे खरोखरच ते म्हणाले तसं संशोधकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य वाचकापर्यंत सगळ्यांच्या हातात गांधींविषयीचं अतिशय मौलिक असं साहित्य हे आता पोचणार आहे. आणि आजच्या काळात या प्रकारच्या साहित्याची अधिकच गरज आहे. म्हणजे याला एक ऐतिहासिकता आहेच, पण याला एक वर्तमान प्रस्तुतता आहे आणि म्हणून त्याचं महत्त्व हे मला मोठं वाटतं. त्यामुळे मी या सर्व संबंधितांचं अगदी मनापासून आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आता थोडं माझं कौतुक त्यांनी केलं आणि मला फार संकोच होतोय की हे माझ्या हातनं प्रकाशित होतंय आणि ते माझ्याविषयी जे बोलले त्यामुळे मला धडकी भरली की आता मी काय बोलू. परंतु जो काही वेळ उपलब्ध आहे त्याच्यात, कारण गांधीजी हा विषय असा आहे की तो विषय अशा छोट्या व्याख्यानात मावणारा नाहीच आहे, तो व्याख्यानमालेचा विषय आहे. पण तरीही अशा निमित्ताने काही एक मांडणी करावी लागते. उपलब्ध वेळेमध्ये ती मांडणी करण्याचा प्रयत्न मी 2 भागात करणार आहे. एक थोडं या ग्रंथमालेविषयी बोलणार आहे आणि थोडं गांधीजी आणि वर्तमान काळ याच्या अनुषंगाने बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. हे जे 3 खंड आहेत आपल्यासमोर, आपल्याला असं दिसेल म्हणजे त्या काही गोष्टींची पुनरुक्ती होईल पण झाली तरी हरकत नाही की 3 महत्त्वाचे विषय किंवा पैलू या 3 खंडांच्या रूपाने हाताळले गेलेले आहेत. पहिला जो खंड आहे की जो किशोर बेडकेआड यांनी संपादित केला आहे तो गांधींचं जीवन आणि कार्य याचा एक समग्र असा आढावा घेणारा खंड आहे. आणि ते म्हणाले तसं की जवळजवळ गेल्या 100 वर्षातल्या 5 पिढ्यांचे लेख याच्यामध्ये आहेत. ते 24 लेख आहेत. या पहिल्या खंडामध्ये 24 लेख आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो खंड आहे तो गांधी विचार आणि समकालीन विचार विश्व, आणि त्याच्यात त्यांनी जागतिक स्तरावरचे असोत, भारतीय स्तरावरचे असोत, विविध विचारवंत आणि गांधीजी यांचा एक तौलनिक अभ्यास विविध लेखांच्या संपादनातून ते एकत्रित मांडून केलेला आहे आणि तोही आजच्या संदर्भात फार प्रस्तुत आहे. त्या लेखातही आपल्याला असं दिसेल की 4 पिढ्यांचे प्रतिनिधी आहेत लेखक आणि 34 लेख त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि शेवटचा जो खंड आहे, आता हे दोघंही हे खूप परिचित आहेत मला, मित्र आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ असे अभ्यासक आहेत, सर्वच दृष्टीने परिचित आहेत. त्यामुळे अंदाज आहे त्यांनी काय काम केलं आहे, त्यांच्या विचाराची दिशा काय आहे या सगळ्याचा अंदाज आहे. प्रामाणिकपणे सांगतो की श्रीयुत रमेश ओझा यांची माझी काही ओळख नाही. म्हणजे तो माझ्या कमतरतेचा भाग असेल पण नाही ओळख, आणि मी त्यांना खूप ओळखतही नाही. म्हणजे ओळख औपचारिक असणं हा भाग वेगळा आणि खूप जवळून ओळखणं हा आणखी एक भाग असतो. तर ठीक आहे, माझी ती कमतरता आहे म्हणून असेल कदाचित. म्हणजे गांधीजींवर बोलतोय त्यामुळे खोटं बोलून चालणार नाही. हे तीन खंड जे आहेत हे काही सगळे पूर्ण मी वाचलेले नाही आहेत. ते माझ्यापर्यंत आले ही गोष्ट खरी आहे, त्यांना त्याचं श्रेय आहे. पण मी ज्या प्रकारच्या व्यापात वेढला गेलेलो आहे
अगदी निघेपर्यंत त्यांच्याबरोबर जेव्हा निघालो तिथपर्यंत मी हे बघण्याचा प्रयत्न करत होतो, समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण ज्याला आपण 3 खंडांवर मिळून एक सलग अशी धावती नजर म्हणू तितकी पण माझी नाही घालून झालेली. पण जे काय माझ्या नजरेला दिसलं त्याच्यावरनं मी थोडंसं इथे माझी निरीक्षणं मांडतोय. तिसरा हा जो खंड आहे, म्हणून मी म्हटलं तसं की कदाचित त्यामुळे असेल आणि विषयामुळे पण असेल, मला याच्याबद्दल जरा जास्त आकर्षण निर्माण झालं. त्याच्या नावामुळे तर झालंच, खुर्द आणि बुद्रुक. त्याच्यामुळे मला प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर याचं आकलन अजून पूर्ण झालं नाही आहे या शीर्षकाचं. म्हणजे हे कळलं त्यांनी जे सांगितलं किंवा रमेश ओझांनी जे लिहिलं आहे, काय आहे की आपल्या एकूण ग्रामव्यवस्थेमध्ये एकच खेडं किंवा शेजारी शेजारी असणारी खेडी, एकाच नावाची खेडी जी असतात त्यांना खुर्द आणि बुद्रुक म्हटलं जातं. आणि त्यातलं जे लहान आहे त्याला खुर्द म्हटलं जातं आणि जे मोठं आहे त्याला बुद्रुक म्हटलं जातं. आता हे आकाराच्या दृष्टीने आहे अशातला पण भाग नाही. म्हणजे मी म्हणून जास्त विचार करत होतो. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी या अर्थाने म्हटलंय की छोटं मोठं असं सगळं एकत्र संकीर्ण म्हणून त्यांनी ते वापरलंय. पण खुर्द आणि बुद्रुक याच्या आणखी खोलात गेलं ना तर असं दिसतं की आपण खुर्दा असाही शब्द वापरतो, चिल्लर वगैरे. तर तसाच अर्थ खुर्दला आहे. खुर्द याच्यात एक लहानपणा, एक कमीपणा ही अर्थछटा आहे. आणि बुद्रुकमध्ये अधिक मोठं, अधिक प्रतिष्ठित ही अर्थछटा आहे. आणि म्हणून मला जरा थोडंसं, मी जेव्हा हे पूर्ण वाचेन तेव्हा मग मला उलगडा होईल. आत्ता तो पूर्ण झालाय असं मला वाटत नाही. परंतु आता जो अर्थ प्रतीत होतोय तो गृहीत धरून मी याच्याकडे बघतो की संकीर्ण विषय असे घेतलेले आहेत की जे पहिल्या 2 खंडात येत नाहीत असे अनेक पैलू आहेत. कारण गांधीजी हे सगळ्याला व्यापून आहेत. ते काही निव्वळ राजकीय नेते नाहीत. ते जीवनाच्या सर्व क्षेत्रांना, सर्व विचार क्षेत्रांना व्यापून आहेत. आणि तसे ते व्यापून असल्यामुळे गांधीजी आणि संस्कृती, गांधीजी आणि साहित्य, अनेक विषय, एक कुमार गंधर्वांसारख्या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या कलावंताला एक स्वतंत्र रागनिर्मिती करावी असं वाटणं, अनेक गोष्टी, गांधीजी आणि साहित्य, साहित्यावरचे परिणाम, असे कितीतरी विषय त्या कक्षेत येतात. आणि म्हणून हे सगळे संकीर्ण विषय एकत्र करून हा तिसरा खंड जो आहे तो तयार केलेला आहे. आणि त्याच्यात 20 लेख आहेत. म्हणजे तुम्ही बघा की 24, 34, 20 हे 78 लेख आणि या 3 संपादकांच्या अतिशय उत्तम अशा प्रस्तावना. आता हे संपूर्ण वाचल्या नसल्या तरी मी जी नजर टाकली आहे त्याच्यावरनं सांगतो. आणि तेवढी नजर बसलेली पण असते एखाद्या अभ्यासकाची. अतिशय उत्तम अशा प्रस्तावना 3 आणि हे 78, म्हणजे 81 लेख गांधींविषयीचे हे या 3 खंडातून आपल्या हाती येत आहेत. साधारणतः 1250 पानापेक्षा जास्त असा हा मजकूर आहे. आणि ही संख्यात्मकता जशी आहे तशी गुणात्मकता आहे. हे नुसतं 3ही खंडांच्या अनुक्रमणिकांवर नजर टाकलीत तरी तुमच्या लक्षात येईल. मी आता त्यातल्या कुठल्या नावांचा उच्चार करत नाही, पण नुसती ती नजर टाकली तरी लक्षात येईल, हे दिसेल तुम्हाला. आणि म्हणून त्याचं खूप मोठं मोल आहे. आता जे वैचारिकदृष्ट्या त्यांनी सिद्ध केले ते तर आहेच, पण त्याचं प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा इतकं चांगलं केलं यांनी, खरोखरच. म्हणजे मुखपृष्ठ, आता मुखपृष्ठाविषयी, म्हणजे मुखपृष्ठ जे आहे अतुल दोडिया आणि त्याची मांडणी गिरीश सहस्रबुद्धे यांची आहे, त्याच्याविषयी एक स्वतंत्र असं टिपण आहे त्याच्यात अभिजित रणदिवे यांचं. ते तर छानच आहे. म्हणजे त्याच्यावरनं आपल्याला काही आकलन होतंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन मला असं जाणवलं, म्हणजे त्याच्याशी सहमती व्यक्त करत मला काय जाणवलं ते सांगतोय हा, की तसं पाहायला गेलं ही 3 मुखपृष्ठ जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं दिसेल की सूक्ष्मदर्शी जंतुदर्शनापासून ते नर्मदा आणि सागर दर्शनापर्यंत, म्हणजे एका अर्थाने या 3 मुखपृष्ठांमधनं
सूक्ष्म ते अतिविशाल असा पट उलगडत जातो. आणि असा पट उलगडत जाणं हे गांधीजींवरच्या ग्रंथमालेच्या संदर्भात महत्त्वाचं आहे, कारण त्यातनं गांधीजींच्या पिंड ब्रह्मांड दृष्टीची जाणीव आपल्याला होते. म्हणून मला ते महत्त्वाची वाटतं ती मुखपृष्ठ. आणि पांढरा, काळा आणि ज्याला ग्रे आपण म्हणतो, करडा, या रंगांचा संबंध तिन्ही मुखपृष्ठांमधला जो वापर आहे त्याचा अर्थ आता मी काही सांगायची गरज नाही, त्यालाही खूप मोठी अशी अर्थपूर्णता आहे. तर त्यामुळे या सर्वच पातळीवर हा ग्रंथ जो आहे, ही ग्रंथमाला, ही एक खूप मोठी भर आहे. आता कुठे कुठे बारीक टीकेचे मुद्दे येऊ शकतात, उणीव. आपण मोठी कामं उभी करताना काही बारीक बारीक उणीव राहतात. जसं त्यांनी सांगितलं की आमच्या वंदनाताईंना असं वाटलं की तिघही पुरुष संपादक आहेत, स्त्री का नाही. हा भाग आहेच, हा भाग आहे. पण याच्यापेक्षा गंभीर भाग मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काही छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात, त्या दृष्टीने सांगतोय. ही काही टीका असं समजू नका, कारण हे एवढं काम उभं करणं हेच खूप अवघड आहे. मला जरा असं वाटून गेलं की विशेषतः या 3ऱ्या खंडात ते घेता आलं असतं की एक लेख आहे, म्हणजे लिंगभाव दृष्टिकोनातून एक फार चांगला महत्त्वाचा लेख आहे तो. गांधीजींचे राजकारण, लिंगभावात्मक दृष्टिकोन, असा श्याम पाखरे यांचा लेख आहे. पण स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून गांधीजींचं आणि गांधी विचाराचं आणि गांधीवादी चळवळीचं आकलन करणारा जर एखादा लेख यात येऊ शकला असता तर मला वाटतं की आणखी ते चांगलं झालं असतं. कारण गांधीजींच्या चळवळीमुळे स्त्रियांना जो एक सामाजिक राजकीय अवकाश प्राप्त झाला, त्या अवकाश प्राप्त होण्याचे खूप मोठे दूरगामी सखोल असे परिणाम निश्चितपणे स्त्री जीवनावर आणि समाज जीवनावर निश्चितपणे झालेले आहेत. आता क्रिटिक करता येऊ शकतं, म्हणजे गांधींचे जे विचार आहेत त्याची काही स्त्रीवादी अंगाने समीक्षाही होऊ शकते, पण हे सगळं सामावणार. आता सुट्या लेखांमध्ये काही ठिकाणी हे आलं असू शकेल, पण याचं एक मला असं वाटतं की एक एवढा एक भाग आला असता तर आणखी बरं झालं असतं. किंवा एखादा थोडासा हा पुन्हा निवडीचा प्रश्न असतो. बेडकियाळ यांनी ज्या एका लेखाचा उल्लेख केला, कुठला लेख, यांचा अरुण खोतकरांचा अप्रतिम लेख आहे. म्हणजे तो लेख म्हणजे एक काव्यच आहे. आणि काव्य हे मी रोमॅन्टिक काव्य या अर्थाने म्हणत नाही आहे, एक अत्यंत विचार संपृक्त असं काव्य आहे ते खोपकर यांचा लेख. तो लेख मुळातही मी वाचलेला होता, वाङ्मय वृत्तमध्ये आलेला. फार अप्रतिम असा तो लेख आहे. तर तो जो लेख आहे तो मला असं वाटतं की पहिल्या खंडापेक्षा 3ऱ्या खंडात येणं अधिक योग्य झालं असतं. पण हे पुन्हा व्यक्तिगत निवडीचे प्रश्न आहेत, असे काही गोष्टी जाणवल्या. परंतु एकंदरीत या तिन्हीबद्दल जर एकत्रित काही म्हणायचं झालं तर मी असं म्हणेन की ही ग्रंथमाला म्हणजे गांधीजींविषयीची समग्रलक्षी, समतावादी आणि विवेकशील दृष्टी बाळगणारी अशी ग्रंथमाला आहे. हे तिचं महत्त्व आहे. या ग्रंथमालेमध्ये एका बाजूने ऐतिहासिक दृष्टिक्षेप आपल्याला आढळतो, दुसऱ्या बाजूनी तौलनिक अभ्यास आढळतो, आणि 3ऱ्या बाजूनी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाशी ज्याचा उल्लेख केला, वर्तमान प्रस्तुतता, याच्यावरही ही ग्रंथमाला भर देते. आणि या सगळ्याच दृष्टीने ती महत्त्वाची आहे. आता थोडं मी एकंदर गांधीजी आणि समकाल, आत्ताचा काळ याच्याकडे थोडंसं येतो. खूप बोलता येणार नाही आहे, मला माहिती आहे अनेक गोष्टी राहूनच जाणार आहेत, पण जेवढं काही थोडं मांडता येईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करतो. काय आहे की एकतर गांधीजींच्याबद्दल विचार करायचा म्हणजे त्या विचाराच्या इतक्या दिशा असतात आणि त्या व्यक्तिगणिक इतक्या बदलत जाऊ शकतात. म्हणजे मला ते जसं केशवसुतांचं एक विश्वाबद्दलचं त्यांनी 2 ओळीची त्यांची कविता होती की विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. फार अत्यंत अर्थपूर्ण अशा त्या 2 ओळी आहेत केशवसुतांच्या. त्याच न्यायाने
असं म्हणता येईल की गांधीजींची थोरवी केवढी, ज्याच्या तिच्या किंवा जिच्या तिच्या डोक्या एवढी. म्हणजे इतक्या पद्धतीने म्हणजे गांधीजींकडे बघताना आपल्याला ती एक संबंध विविधता, वैचारिक विविधता, ते समजून घेण्याची विविधता, दृष्टिकोनाची विविधता ती दिसेल आपल्याला. आणि त्यात दुसरा पुन्हा भाग असा आहे, स्वतः गांधीजींनीच असं नमूद केलेलं होतं की ते असं म्हणाले ते की माय लँग्वेज इज ॲफोरिस्टिक, इट लॅक्स प्रिसिजन, इट इज देअर फॉर ओपन टू सेव्हरल इंटरप्रिटेशन्स, असं गांधीजींनी म्हटलं. तर अनेक अन्वयार्थांची विविधता ही पण आहे, अन्वयार्थांच्या शक्यता अजूनही आहेत. काळ बदलतो तसे पुन्हा नवे अन्वयार्थ येत असतात. म्हणजे इतिहासाचं तेच तर वैशिष्ट्य आहे ना. भूतकाळाची कहाणी असली तरी ती काही कायम स्थिर नाही. इतिहासाचं पुनर्लेखन करावं लागतं. कारण अर्थात इतिहासाचं पुनर्लेखन हा शब्द उच्चारताना हल्ली भीती वाटते. तीच एक समस्या झाली आहे आता. परंतु इतिहास हा सातत्याने नव्या दृष्टीने बघावा लागतो, मांडावा लागतो, त्याचं अन्वयार्थ लावावा लागतो. तर त्या दृष्टीने गांधीजींकडे सुद्धा नवनवीन दृष्टीने बघता येऊ शकतं. आता काय आहे की हे तिन्ही खंड जसं एक भारतीय दृष्टीने त्याच्याकडे बघतात, जागतिक संदर्भात बघतात, तात्विक संदर्भात बघतात, तसं महाराष्ट्र याच्यावरही त्यांचा खूप भर आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अंगाने या तिन्ही खंडांमध्ये खूपच मोठी चर्चा आहे. आणि महाराष्ट्राविषयी काही लिहिलेलं पण आहे, काही टीकात्मक पण खूप लिहिलेलं आहे आणि त्यात तथ्यही आहे. तर काय गंमत आहे की गांधीजी आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये एक विरोध भक्तीचं नातं आहे, एक प्रेमद्वेषाचं नातं आहे. गमतीशीर आहे ते नातं. म्हणजे एका बाजूने आपल्याला असं दिसेल की टिळकांच्या मृत्यूनंतर अनेक टिळकाईट हे गांधीवादी झाले. त्याची उदाहरणं काही मी आपलं इथला श्रोतृवर्ग हा जाणकार आहे, त्या उदाहरणांमध्ये मी जात नाही. अनेक टिळकाईट हे टिळक पक्षीय हे गांधीवादी झाले, ते आपल्याला माहितीच आहे. परंतु मला वाटतं की कदाचित महाराष्ट्राची इतरांपेक्षा ही फार मोठी देणगी आहे या संदर्भात की गांधीवादी समाजवाद ही जी एक परंपरा विशेषतः आपल्याकडच्या आचार्य परंपरेतून निर्माण झाली महाराष्ट्रातल्या, ते एक फार मोठं महाराष्ट्राचं योगदान आहे. आणि हे सगळे आचार्य हे आपल्याला असं दिसेल की त्यांचं गांधीप्रेम, डोळस वैचारिक कृतिशील गांधीप्रेम हे महाराष्ट्राचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आणि मला वाटतं खरं तर त्याच मार्गाने आपल्याला जाण्याची गरज आहे. म्हणजे गांधीवाद, लोकशाही, समाजवाद या सगळ्याला एकत्र आणून जी एक परिदृष्टी इथे निर्माण झाली, ती परिदृष्टी आजही अत्यंत प्रस्तुत अशी आहे. पण त्याच्यापासून आपण फार दुरावतोय अशी एक भीती वाटते, असं जाणीव अशी निर्माण होते. पण एका बाजूने हे असं आहे, गांधीजींविषयीचं जे प्रेम आहे ते त्या प्रकारचं आहे. अगदी मला शाळेत ती आम्हाला जी कविता होती, ती पहा बापूजींची प्राणज्योती वगैरे, अनेक गोष्टी आहेत. त्यात जात नाही मी, कारण एकदा साहित्याकडे वळलो की मला फार मोह होतील. पण म्हणजे अंबरीश मिश्रांचं फार सुंदर त्यांनी गांधीजींचं इतकं काव्यात्मक वर्णन केलंय, पण त्यात जात नाही. असो, हे जसं एकीकडे आहे तसं दुसऱ्या बाजूने गांधी द्वेषाची आणि गांधींची टिंगल करण्याची ही खूप मोठी परंपरा महाराष्ट्रात येतात. मराठी माणूस जरा टिंगलखोर असतोच जास्त, परंतु ते पण आहे. म्हणजे त्याची कितीतरी उदाहरणं सगळी सांगत नाहीत, पण एक दोन निवडक उल्लेख करतो. पुण्यामध्ये भालाकर बोपटकर होते, त्यांनी गांधाळ असा शब्दच मुळी एक नाणावलेला होता. गांधाळ अशी शिवीच ते वापरायचे. वसंत व्याख्यानमालेमध्ये भाषणानंतर उपवक्ते बोलायचे, त्याला उत्तरं द्यायचे. त्याच्यामध्ये एकदा नासी फडके बोलले ते, आणि मग काहीतरी गांधीजींविषयी त्यांनी विधानं केली म्हणून अनेक उपवक्ते चवताळून बोलले. आणि काय असतं, ज्यांच्याकडे खूप चांगली कारागिरी असते ते सभा जिंकण्यात पटईत असतात. तर त्या पद्धतीने नासी फडक्यांनी पहिल्याच वाक्यात ती सभा जिंकली. ते वाक्य काय होतं की मला माहिती होतं की आज गांधी माशांचं मोहळ उठणार आहे वगैरे. तर हे सगळं आहे. अगदी
पुलंच्या अंतुबर्वेच्या तोंडी जे येतं त्यात सुद्धा आपल्याला म्हणजे काही वेळेला निर्मळ विनोद असतात, काही वेळा खोचक विनोद असतात आणि काही वेळा मात्र अत्यंत द्वेषपूर्ण असं काहीतरी असतं. म्हणजे मला तर काही वेळा असं वाटतं की महाराष्ट्रात गांधी द्वेषाची 2 टोकं जी आहेत, एक ब्राह्मणी टोक आणि दुसरं दलित टोक, ही 2 टोकं आपल्याकडे गांधी द्वेषाची आहेत. आणि म्हणून गांधीजी या पद्धतीने समजून घेण्याची गरज आहे. आमचे मित्र यशवंत सुमंत यांचा लेख, आता तो यात तर आहे पण साधनामध्ये 2000 साली आला होता, बहुजनवादी गांधी, तो लेख म्हणून अगदी सगळ्यांच्या नजरेसमोर ठेवण्याची गरज आहे. गांधीजी आणि आंबेडकर यांच्याविषयी आता पुष्कळ विवेचन व्हायला लागलेलं आहे. काही विचारवंतांनी, गंबा सरदार असोत, रावसाहेब कसबे असोत, आमचे सुमंत सर होतेच, विचार काही चांगले मांडलेले आहेत, काही मांडणी होतीये. पण एक मैत्रभाव त्याच्यात काय आहे आणि कुठे समान धागे आहेत हे पाहिलं पाहिजे ना. मतभेद असतील म्हणजे अगदी खुद्द डॉक्टर बाबासाहेबांनी काय रानडे गांधी अँड जीना हे जे त्यांचं भाषण गाजलेलं आहे त्यात सुद्धा गांधीजींविषयी टीकात्मक सूर त्यांचा होता, याच्याबद्दल काही प्रश्न नाही आहे, पुणे करारावरनं जे झालं प्रश्न नाही. पण त्यांचे काय समान धागे आहेत आणि काळाच्या या टप्प्यावर आपण एका बहुजनवादाचा विचार करत असताना ते दोघंही कसे प्रस्तुत आहेत आणि त्या प्रस्तुततेत हे समान धागे कसे एकत्र येतात याचा कुठेतरी विचार करण्याची खरोखर गरज आहे. आणि म्हणून मी म्हटलं तसं. आणि आता ते गांधी द्वेषाचं जर मला पंढरीनाथ रानडेंची आठवण येते. डॉक्टर पंडित फार म्हणजे ते विचारवंत तर होतेच, पण त्यांची मांडण्याची शैली पण अशी होती. मला आठवते त्यांचं एक भाषण, त्यांनी असं म्हटलं की काय सांगू तुम्हाला, गांधीजींचा पट्टशिष्य, शिष्य क्रमांक 1, गांधीजींचा गुरु, गांधीजींचा शिष्य आणि गांधीजींचा मारेकरी, ही तिघही मराठी माणसं आणि ते तिघही चित्पावन असं ते म्हटलं. ते खरं येते. आता त्याच्यात थोडं आणखी पण ॲड करता येईल आपल्याला. या पुस्तकात पहिला लेख आहे त्यामुळे की गांधीजींचं पहिलं चरित्र लिहिणारी स्त्री ही पण त्या या दोन्ही गोष्टीत मराठी आणि पण त्यातला सांगायचा मुद्दा काय की हे जे पंढरीनाथ रानडेंचं विधान आहे ते त्यांनी एका मिश्किल पद्धतीने मांडलं, पण खरंच आहे गांधीजी आणि महाराष्ट्र याचं हे असं नातं आहे. आणि म्हणून त्या नात्यातून बघत बघत आता भावी काळात हे नातं कसं असावं, कारण एक काळ असा होता, समजा स्वातंत्र्य युद्धाचा काळ आहे, त्यामध्ये ठीक आहे विरोध आहेत, भक्ती आहे, हे ठीक आहे. पण आज आता आपण काळाच्या अशा एका टप्प्यावर आलेलो आहोत की अत्यंत ठासून गांधीवाद सांगण्याची गरज आहे. आणि त्यातला म्हणजे भक्ती हा शब्द मी भावनात्मक अर्थाने वापरत नाही आहे. गांधीजींविषयीचं प्रेम आणि ज्याला आपण हेल्दी रिस्पेक्ट इंग्रजीमध्ये म्हणतो त्याची गरज आहे आज. तर त्या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो आजच्या काळाकडे, असं नाही की सगळाच अंधार आहे, सगळाच अंधार आहे असं काही नाही. म्हणजे आपल्याला असं दिसेल की बाबा आमटे त्यांचं कुटुंब हे जे काही काम करते, अभय बंग आहेत, राणी बंग आहेत, मेधा पाटकर आहेत, अण्णा हजारे आहेत, ही सगळी सुखद बाजू आहे, काही प्रश्न नाही. परंतु एकंदरीत समाज जीवनाच्या पातळीवर आणि विशेषतः राजकीय जीवनाच्या पातळीवरचं जे चित्र आहे ते काही वेळा फार भयावह आहे असं वाटतं. आणि ते जे चित्र आहे त्याच्यात काय होतं आहे की म्हणजे एका बाजूनी म्हणजे भयावह का, तर आपण एका अशा काळाच्या टप्प्यात आलोय. बरेच वेळा मी हा मुद्दा मांडत असतो, पुनरुक्ती वाटेल काहींना, पण तो मांडण्याची वारंवार गरज आहे की आपण अशा एका युगात आहोत की महापुरुषांचं अपहरण आणि इतिहासाचं विकृतीकरण चालू आहे. आणि मोठा धोका तिथे आहे. हे अपहरण केलं जातं, फार मोठी चलाखी त्याच्यात असते. आणि गांधीजींचंही अशा पद्धतीचं एका बाजूने अपहरण चाललेलं आहे आणि इतिहासाचं विकृतीकरण केलं जातच आहे.
ते म्हणाले ते खरंच आहे की आता नेहरूंच्या नंतर गांधीजींचा क्रमांक आहे सगळ्या त्या इतिहासाच्या विकृतीकरणामध्ये. तेही आहे, आधी एकदम गांधीजींना हात लावला नसेल, आधी नेहरूंविषयी मग भेट चेपली, आता पुढे चालले, हे चालू आहे, हा हा प्रवास चाललेला आहे. तर त्यामुळे तो एक भाग झाला. पण ज्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत त्या समस्यांच्या संदर्भात एक मला असं सातत्याने जाणवतं की आता या समस्या नुसत्या स्थानिक राहिल्या नाहीत, प्रादेशिक राहिल्या नाहीत, नुसत्या भारतीय पण राहिल्या नाहीत. म्हणजे जी स्थानिक पातळीवर आपल्याला समस्या जाणवतीये एका बाजूनी, ती आपल्याला जागतिक पातळीवर पण जाणवतीये. म्हणजे ग्लोबलायझेशन समस्यांचं पण झालंय. हा मोठा आजच्या युगाचा यक्ष प्रश्न आहे की समस्यांचंही जागतिकीकरण झालंय. आणि मग या समस्यांच्या जागतिकीकरणात मग आपल्याला काय काय दिसतं? पर्यावरणाचा ऱ्हास आहे, म्हणजे त्यात काही मी नवं सांगत नाही, पण मी नुसतं आपल्यासमोर फक्त ठेवतो. पर्यावरणाचा ऱ्हास आहे, हिंसा पराकोटीची आहे, हिंसा आणि दहशतवाद पराकोटीचा आहे. आणि हिंसा ही नुसती शारीरिक पातळीवरची नाही, मानसिक पातळीवरची, सामाजिक संबंधांच्या पातळीवरची अशी हिंसा आहे. म्हणजे बलात्काराच्या बातम्या तर आपण वाचतोच आणि ते अत्यंत घृणास्पद असं सगळं आपल्याला रोज अजून वाचावं लागतं. ते वाढतंय, कमी होत नाही आहे, हे तर आहेच आहे. आणि ते अत्यंत चिंता निर्माण करणारं आहेच आहे. पण मला इथे आगरकरांच्या एका शब्दप्रयोगाची आठवण येते. आगरकर सामाजिक विषयी बोलताना असं म्हणत असत की आपले सामाजिक संबंध हे संमतीच्या तत्वावर आधारित असले पाहिजेत, ते बलात्कारावर आधारित असता कामा नये. इथे एका वेगळ्या संदर्भात ते बलात्कार हा शब्द वापरत आहेत. आणि तोच संदर्भ पकडून मी असं म्हणेन की ही बलात्कारी दृष्टी हे आजच्या जगाचं एक ठळक वैशिष्ट्य बनलेलं आहे. चिंतेची बाब तिथे आहे. म्हणजे हिंसा ही या पद्धतीने मानसिक, मानसशास्त्रीय, शारीरिकता आहेच आहे, या सगळ्या पातळीवर ती हिंसा वाढलेली आहे. तो भाग झाला. नंतर सार्वजनिक आणि राजकीय जीवनातली अनैतिकता, याच्याविषयी मी बोलायचीच गरज नाही. इतकं ते कुठलाही पक्ष असो, कुठलंही सरकार असो, पण ही जी एक अनैतिकता आहे जी आपण रोज पाहतो आणि रोज सहन करतो, ती अनैतिकता, तो एक, आणि ती जागतिक पातळीवर पुन्हा ते दिसेल. सत्ताकांक्षा, सत्तेचा मद हा आपल्याला सगळीकडे दिसेल. आणि एकंदरच गांधीजी जी तत्व सांगत होते ना, सर्व तत्वांना हरताळ म्हणजे सत्य. आता हल्ली आपण एक शब्दप्रयोग ऐकतो, समाजशास्त्रांमध्ये अधिक प्रमाणात तो वापरला जातोय. सत्योत्तर युगात होत आपण, पोस्ट ट्रुथ एज, पोस्ट ट्रुथ पॉलिटिक्स, हे सगळं आपण ऐकतो. आता त्याच्या खूप तात्विक चर्चेत मी जात नाही, कदाचित माझी ती क्षमताही नसेल. पण काय झालेलं आहे, विशेषतः हे ट्रम्प प्रकरणापासून, पण ते आधीपासूनच आहे, म्हणजे अनेक हुकुमशहानाही ते लागूच आहे, पण ट्रम्पपासून ते जरा जास्त रूढ झालं सगळं सत्योत्तर हे प्रकरण. की काय आहे की सत्याची हत्या आहे, पुन्हा तिथेही अहिंसा आहेच. सत्याची हिंसा, सत्याच्या बाबतीतली हिंसा. तर ती हिंसा करायची समाज माध्यमांच्या द्वारे, भावनांचा उपयोग करत, सत्य जे आहे ते दडपून टाकून एक नवं तथाकथित सत्य सांगायचं. म्हणजे सत्याची वस्त्र पांघरलेलं असत्य हे पुढे येते. पोस्ट ट्रुथ म्हणजे काय, तर ते हे आहे, असं आहे. सत्याला दडपून टाकून एक आभासी सत्य निर्माण करणं, हे ते आहे. ही आजच्या जगाची एक मोठी समस्या आहे आणि ती जागतिकच आहे. मी म्हटलं तसं, म्हणजे पार सत्याचं जे तत्व आहे त्याला पार हरताळ आपण फासतोय. तर या सगळ्या समस्या ज्या आहेत, या समस्या घेत बरं आपण काय करतो की गांधीजींचा विचार करतो ना, तेव्हा फक्त मुख्यतः सत्य आणि अहिंसा याच्यावर बोलतो. पण ती जी 5 तत्व आहेत बौद्ध आणि जैन परंपरेपासूनची, त्यातलं म्हणजे सगळ्यात जात नाही मी, 5चं स्पष्टीकरण देत नाही, पण मी अपरिग्रहाचा उल्लेख मुद्दाम करणार आहे. कारण चंगळवाद ही आजची एक मोठी समस्या आहे आपल्या समाजाची. आणि
गांधीजींनी असं म्हटलेलं होतं, आपल्याला माहिती असेल ते त्यांचं विधान, की निसर्गाने माणसाची जेवढी गरज आहे ती गरज भागण्या इतकं दिलेलं आहे पुरेसं, पण माणसाची हाव जी आहे ती पूर्ण होण्या इतकं दिलेलं नाही. आणि आम्ही गरजेपुरते राहिलेलो नाही, आमची हाव वाढत चालली आहे. क्षमतच नाही, ती तृष्णा, बौद्ध शब्दप्रयोग वापरतोय मुद्दाम मी, तृष्णा क्षमतच नाही. आणि चंगळवाद हा भयानक वाढलेला आहे, पसरलेला आहे. तो तसा राहण्यामध्ये हितसंबंध पण आहेत, भांडवलशाही व्यवस्थेचे, जागतिक भांडवलशाहीचे हितसंबंध पण आहेत. आणि मग तिथे गांधींचा जो अपरिग्रहाचा विचार आहे तो फार महत्त्वाचा ठरतो. तिथे गांधीजींची विश्वस्त कल्पना आहे ती महत्त्वाची ठरते. अस्तेयचं तत्त्व जे आहे, अचौर्याचं, ते महत्त्वाचं ठरतं. तर या अंगाने ब्रह्मचर्यातला सुद्धा जो संयमाचा विचार आहे तो महत्त्वाचा ठरतो. तर त्यामुळे या अंगाने या ज्या सगळ्या समस्यांना आपण तोंड देतोय, या समस्यांवरचा एक मोठा उतारा आहे गांधीवाद हा, पण त्याची जाणीव मात्र पुरेशी नाही. शिक्षण घ्या तुम्ही, शिक्षण आता जे आहे सगळी व्यवस्था शब्द वापरला की सगळं झालं त्याच्यात. शिक्षणाचं बाजारीपणकरण, भांडवलशाहीची त्याच्यावर येणारी पकड, शिक्षणाच्या द्वारे निर्माण होणारी विषमता, त्याचे सगळे बळी, हे जे काय आहे, अशा वेळेला गांधींची बुनियादी तालीम याची आठवण येतेच येते. म्हणजे हे ठीक आहे की आपण महासत्ता बनूया, जगाच्या बरोबर राहूया, तंत्रज्ञानात प्रगती करूया, हे कोण नाकारत नाही, ते आहे ना. परंतु याचा हे का, म्हणजे मी नेहमी आधुनिकतेबद्दल नेहमी एक प्रश्न उपस्थित करतो की आधुनिकता म्हणजे तरी काय? आमची ही जी सगळी दिसते प्रगती भौतिक, ती निव्वळ आधुनिकता आहे का? जोवर आमची आधुनिकता अंत्योदयी बनत नाही तोवर ती खऱ्या अर्थाने आधुनिकता नाही, असं मला नेहमी वाटतं. तर ते इथं लागू आहे. आणि ते लागू असल्यामुळे आपल्याला असं दिसेल की बुनियादी तालीम याचा जो विचार मांडला, त्याच्याबद्दल या इथल्या लेखामध्येही त्याचा उल्लेख आहे की आचार्य जावडेकरांनी समुच्चय शिक्षण असा शब्दप्रयोग वापरला होता. त्याच्यामध्ये खूप विचार, म्हणजे मी त्याच्या खोलात जात नाही, आपल्याला वेळच नाही आहे त्याच्यासाठी. पण गांधींच्या शिक्षण विचारात पासून आपण फार मोठी फारकत घेतलेली आहे. आणि नव्या तंत्रज्ञानाशी जोडून घेत, नव्या जगाच्या गरजा समजावून घेत, त्या पूर्वत सुद्धा आपण गांधी विचाराचा त्याच्याशी योग्य तो मेळ घालू शकतो. मध्यंतरी मी प्राध्यापक राम ताकोले यांचं एक भाषण ऐकलं होतं. ते या दिशेने काही मांडणी करतायत असं माझ्या लक्षात आलं की नवं शिक्षण, आणि पण त्यांना ते बुनियादी तालीम याचं खूप आकर्षण वाटून ते त्यात आता खोलात गेलेत. आणि म्हणून त्या समन्वयाचा विचार, असे अनेक शिक्षणतज्ज्ञ असू शकतात, पण नुसता तो विचार कोणाकोणाच्या मनात येतो या पलीकडे काहीही होत नाही. म्हणून शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा गांधीजींच्या बुनियादी तालीमची प्रस्तुतता खूप मोठी आज आहे असं दिसेल. आता एक दोन गोष्टी मला इथे पुन्हा आवर्जून सांगायच्या आहेत. मी अगदी असं घाईघाईनी एक एक अजून एक 5-10 मिनटं बोलू शकतो ना मी? आज काय झालेलं आहे की जे पुरोगामी गट आहेत आणि जे काय ज्याला आपण म्हणू या स्वयंसेवी संघटना ज्या आहेत, हे जे सगळे गट आहेत उत्तम काम करतात, स्वतंत्रपणे सुटं काम खूप चांगलं करतात, एका व्यासपीठावर येत नाहीत. आणि काही वेळेला काही विचारवंत पातळीवरचे लोक किंवा संघटना मांडणी करतात, ती सगळी मांडणी चांगली असते, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण त्यांना ज्यांच्यापासून आज धोका निर्माण होतोय अशा शक्ती ह्या प्रत्यक्ष कार्यातून समाजाच्या वेगवेगळ्या स्तरापर्यंत कशा पोचतायत याचं पुरेसं भान नसतं. ही मला एक मोठी उणीव वाटते. म्हणजे ज्या वेळेला सत्तांतर झालं त्यावेळेला एका सभेमध्ये मी असं म्हणालो होतो की अरे ठीक आहे, जे झालंय ते झालंय, त्याच्याबद्दल काय आता नुसते दोषारोप करत बसू नका. एक तर आत्मपरीक्षण करूया, आणि दुसरं समजा 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, 15 वर्ष काय जे असेल ते, जेव्हा पुन्हा तुमची सत्ता येईल
त्यावेळी तुमचा अजेंडा काय असणार आहे याचा आजपासून विचार करायला पाहिजे. तर मला वाटतं की या पातळीवर थोड्या उणीवा आहेत आणि त्या उणीवा भरून काढायच्या असल्या तर पुन्हा त्या गांधीवादाच्या पायावर भरून काढाव्या लागतील असं मी समजतो. आणि म्हणून मग त्या संदर्भात एक मला आठवण झाली की आमचे इतिहासकार बिपिनचंद्र यांनी गांधीजींच्या एकूण चळवळीच्या संबंध याचा आढावा घेताना दोन फार महत्त्वाचे विचार मांडलेत. एक म्हणजे ग्रामची वॉर ऑफ पोझिशनची जी संकल्पना आहे ती त्या आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीला लावली आणि ते जे भूमिका युद्ध आहे त्याच्यात ब्रिटिशांनी आपल्यावर लादलेल्या दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे बेनिवोलन्स आणि दुसरं इन्व्हेन्सिबिलिटी, म्हणजे एक कल्याणकारी राज्य त्यांचा असल्याचा त्यांचा दावा लोकांवर त्यांनी थापलेला आणि ते अपराजितच असू शकतं हा दावा. याला मानसशास्त्रीय पातळीवर सुरुंग लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गांधीजींनी केलं. म्हणून ते जे ग्रामचियन मॉडेल त्या पद्धतीने तिथे जे त्यांनी वापरलंय ते मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि त्याच्यात त्यांनी एक पुन्हा आणखी एक मांडणी त्यांची जी आहे STS असं सूत्र दिलं आहे. म्हणजे काय तर स्ट्रगल ट्रूस स्ट्रगल, म्हणजे संघर्ष विराम संघर्ष. तुम्ही बघा गांधीजींचे जे काही 4-5 मोठे लढे आहेत त्या प्रत्येक लढ्याच्या मध्ये विराम आहे, पण तो विराम पोकळी नाही आहे. त्या प्रत्येक विरामाच्या काळात ते समाजकार्य विधायक कार्य याच्यावर भर देऊन काम करतात आणि त्यांच्या त्या विधायक कार्यातून भावी संघर्षाच्या साठीच्या सेना तयार होतात आणि त्या अहिंसावादी सेना तयार होतात. आता हे जे आहे गांधीजींचं वैशिष्ट्य हे आमच्या चळवळींना पुरेसं अजून पचनी पडलेलं नाही की काय असं वाटायची स्थिती आहे. आणि म्हणून म्हणजे काही वेळा पराभूत मनस्थिती निर्माण होते, काही वेळेला विषण्णता येते. ठीक आहे ना, आहे असं आहे. पण या काळात जर तुम्ही विधायक कार्य उभं केलं आणि ते समाजाच्या अगदी वेगवेगळ्या गटांपर्यंत आणि जिथपर्यंत जात नाही काम तिथपर्यंत केलं तर भावी संघर्षाच्या त्या सेना आहेत. आणि तुम्ही उलटवणारात कशावर, काय नुसती टिंगल करून उलटवणारात हे सगळं जे चक्र आहे दुष्टचक्र ते. त्याच्यासाठी तुम्हाला गांधींचं तेच तर वैशिष्ट्य आहे ना, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं रूपांतर त्यांनी लोकचळवळीत केलं हेच तर मोठं त्यांचं शस्त्र होतं. म्हणजे बहुसंख्य लोकांचा निशस्त्र लढा हेच गांधीजींचं शस्त्र होतं. आणि तिथे मला गांधीजींचं एक वैशिष्ट्य वाटतं की न्यायमूर्ती रानडे यांचं संबंध विचार आणि कार्यामध्ये जे लोकसंग्रहाचं तत्व आहे ते तत्व त्यांचे शिष्य असणाऱ्या गोखल्यांमध्ये होतं, नाही असं नाही, पण त्याहीपेक्षा अधिक लोकमान्य टिळकांनी उचललं आणि पुढे नेलं. आणि तो धागा पकडून गांधीजींनी लोकचळवळीत रूपांतर केलं भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं. मला प्रधान मास्तरांची आठवण येते इथे. ते क्रांतिकारकांची चळवळ आणि गांधीजींची चळवळ यातला फरक इतका छान सांगायचे. ते काय म्हणायचे की दोन्ही चळवळी महत्त्वाच्या असतील पण फरक कुठे आहे तर क्रांतिकारकांच्या चळवळीत कमीत कमी लोकांचा जास्तीत जास्त त्याग हे त्याचं वैशिष्ट्य होतं. पण गांधीजींच्या चळवळीचं वैशिष्ट्य कमीत कमी का होईना पण जास्तीत जास्त लोकांचा त्याग हे होतं. आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी व्यूहरचनेच्या पातळीवर सुद्धा त्याचं एक वेगळं महत्त्व होतं. तर हे जे काही आहे सगळं त्यामुळे त्या दृष्टीने एक आजच्या चळवळींनी, सामाजिक चळवळींनी, पुरोगामी चळवळींनी गांधीवादी विचाराच्या प्रकाशात, म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळंच अंधपणे स्वीकारा किंवा काही काळाच्या ओघात काही विचार आपल्याला नाही, काही गोष्टी नाही आपल्याला उपयोगी पडणार, ते ठीक आहे, ती मीमांसा आपण करू, पण याच्यापासूनचा बोध घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे असं वाटतं. आता एक किंवा दोन विचार अगदी 2-2 मिनिटात मांडतो आणि थांबतो. सामाजिक किंवा सार्वजनिक नीतिमत्ता हे तर अगदी फार अवघड होत चाललेलं प्रकरण आहे. संबंध पुन्हा त्याचंही जागतिकीकरण झालेलंच आहे. इथे पुन्हा मला ही जी गुरुशिष्य परंपरा आहे रानडे, गोखले, गांधी ही फार महत्त्वाची वाटते. हे तिघही एका बाजूने आध्यात्मिकतेची भाषा बोलायची, स्पिरिच्युअलायझेशन हा शब्द ते वापरायचे. गांधीजी म्हणायचे
किंवा सत्याग्रह इट इज अ स्पिरिच्युअल वेपन असं म्हणायचं, आध्यात्मिक हत्यार आहे माझं म्हणायचं. रानडे त्यांनी ते जे एक त्रिसूत्री सांगितली ती प्रार्थना समाजाची, ती आता मी सारखी आता तिची पुनरुक्ती करत नाही, पण त्याच्यात हा शब्द आहे पुन्हा स्पिरिच्युअल. काय आध्यात्मिकता, या लोक हे कसली आध्यात्मिकता सांगतायत? स्वर्गाकडे डोळे लावणारी आध्यात्मिकता ते सांगत नाहीत. या तिघांनाही गोखले या आपल्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची जी घटना तयार केली त्याच्यात महत्त्वाचं उद्दिष्ट त्यांनी स्पिरिच्युअलायझेशन ऑफ पब्लिक लाईफ असं दिलेलं आहे. तेव्हा सार्वजनिक जीवनाचं नैतिकीकरण, त्यांना नैतिकीकरण म्हणायचं. त्यांची आध्यात्मिकता ही नैतिकता आहे. आणि हा समान धागा आपल्याला रानडे, गोखले, गांधी या परंपरेत दिसतो. पण म्हणजे रानडेंची सगळी धर्मपर व्याख्यानं बघा तुम्हाला ते दिसेल, मी त्याच्यात खोलात जात नाही. तर ही जी या त्रयींची सार्वजनिक नीतिमत्तेची जी बैठक होती त्यांच्या कार्याला, ती बैठक आज आपण पूर्णपणे उद्ध्वस्त केलेली आहे. आणि ती पुनर्प्रस्थापित करण्याची गरज ही या काळाची एक मोठी समस्या आहे असं मी मानतो. दुसरा एक भाग असा की इथे मला आचार्य जावडेकरांचा उल्लेख करायचा आहे. त्यांच्या आधुनिक भारतामध्ये त्यांनी एक फार सुंदर अशी मांडणी केलेली आहे. भारताचं योगदान काय आहे जगाला ते मांडताना त्यांनी असं म्हटलं की शांती आणि क्रांती या दोन तत्वांवर त्यांनी भर दिला. किंबहुना केवळ शांतिमय क्रांतिवाद या केवळ दोन शब्दात गांधीवादाचं अत्यंत समर्पक वर्णन आचार्य जावडेकरांनी केलं आहे, शांतिमय क्रांतिवाद. तर ते काय म्हणतात की शांती आणि क्रांती ही दोन तत्व जी आहेत, ही दोन्ही तत्व खूप महत्त्वाची आहेत. आणि गौतम बुद्ध आणि महावीर यांनी ही तत्व जगाला प्राचीन भारतात दिली. परंतु भारतीयांनी यातल्या शांती तत्वाला महत्त्व दिलं, पण क्रांती तत्वाचा त्यांना विसर पडत गेला. आणि याच्या उलट आधुनिक पाश्चात्य जगाने क्रांती तत्व जे आहे ते उचलून धरलं, त्यांनी प्रगतीही केली, पण शांती तत्वाचा त्यांना विसर पडला. आजही आपण तेच पाहतोय आत्ताच्या युद्धात. तर या दोन्हीचा समन्वय आवश्यक आहे आणि गांधीजींमध्ये ते आहे. म्हणून गांधीजी हे क्रांतिकारक आहेत, म्हणजे अहिंसावादी असतील. कोणाकोणाला गांधीजी क्रांतिकारक म्हटलं की एकदम भुवया उंचवतात. मला आठवतं एका वर्तमानपत्रांनी मला लहान मुलांसाठी एक लेखमाला क्रांतिकारकांवर लिहायला सांगितलं, सुट्टीचे पान. त्या लेखमालेची सुरुवात मी उमाजी नाईकांपासून केली आणि शेवट महात्मा गांधीजींपाशी केला. गांधीजी हे क्रांतिकारक होते आणि म्हणूनच ते क्रांतिकारक असल्यामुळेच आणि गांधी आले. नेहरूंचं काय सुंदर वर्णन आहे ते, मला मोह होतो ते सगळं वाचून, पण मी वाचून दाखवत नाही. पण त्यांनी म्हटलंय की गांधी आमच्या मानसिकतेतच गांधीजींनी क्रांती केली, आमच्या मनावरचं भीतीचं कफन त्यांनी दूर केलं. फार सुंदर वर्णन आहे. तर ही जी मानसिक क्रांती आहे ती गांधीजींनी केलेली आहे. आणि शेवटी मानसिक क्रांती ही फार महत्त्वाची असते, कुठल्याही भौतिक क्रांतीच्या आधी ती घडावी लागते. आणि म्हणून शांतिमय क्रांतिवाद हे जे सगळं गांधीजींचं तत्त्वज्ञान आहे त्याची आज फार मोठी प्रस्तुतता आहे. गांधी विचार हे केवळ महाराष्ट्राला नाही, केवळ भारताला नाही, तर सर्व जगाला आजही मार्गदर्शक आहेत असं या निमित्ताने मी म्हणेन. आणि त्यांचा शांतिमय क्रांतीचा विचार जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर हे जे समस्यांचं जागतिकीकरण आहे त्याला आळा घालायला निश्चितपणे मदत होऊ शकेल असा भाबडा नव्हे विचारपूर्वक आशावाद मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद दीक्षित सर. यानंतर मी विनोद शिरसाट यांना विनंती करतो आभार व्यक्त करण्यासाठी. मित्रहो, सेवाग्राम कलेक्टिव्ह, साधना प्रकाशन आणि द युनिक फाउंडेशन या तिन्ही संस्थांच्या वतीने आभाराचं भाषण 3 ते 4 मिनिटात संपवतो. सेवाग्राम कलेक्टिव्हने या 3 खंडाचं प्री प्रोडक्शनचं सर्व काम केलेलं आहे. साधना प्रकाशनाने प्रोडक्शनचं काम
सर्व केलेलं आहे. आणि पोस्ट प्रोडक्शन किंवा प्रकाशन समारंभ ज्याला आपण म्हणता येईल ते द युनिक फाउंडेशनने केलेलं आहे. पार्श्वभूमी बेडकिहाळ सरांच्या प्रास्ताविकातून येऊन गेलेली आहे. त्याला मी थोडंसं आणखी जोडून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं की गांधी 150चे पडघम वाजू लागले साधारणतः 2018च्या सुरुवातीला, म्हणजे आत्तापासून जवळपास 3.5-4 वर्षापूर्वी. मला असं दिसतं की त्याच्याही थोडंसं आधी, म्हणजे 4.5 ते 5 वर्षापूर्वी या खंडांचं बीज पडलं. त्याचं कारण असं घडलं की या संपूर्ण प्रकल्पाचे समन्वयक ज्यांना आपण म्हणू ते विजय तांबे, साधना ट्रस्टच्या एक विश्वस्त विजयाताई चव्हाण, त्यांच्या माध्यमातून ते साधनाकडे आले आणि त्यांनी पहिला असा प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही आत्ता साधनेमधून खूप काय काय करीत आहात, परंतु साधनाच्या 70 वर्षामध्ये गांधीजींच्यावर जे काही वेगवेगळे लेख आलेत त्याचं एकत्रितपणे समग्र असं काही संकलन करण्याचा विचार आहे का, तुम्ही करणार आहात का? तेव्हा मी असं म्हणालो होतो की विचार निश्चित आहे, परंतु आत्ता आम्ही इतक्या आघाडीवर इतकी काय काय कामं करतोय. म्हणजे आजपासून ही 5 वर्षापूर्वीची गोष्ट, डॉक्टर दाभोलकर जाऊन जेमतेम 2.5-3 वर्षे झालेली होती आणि सगळ्याच आघाडीवर आम्हाला लढावं लागत होतं. मग ते असं म्हणाले की तुम्ही स्वतः जर मागचं सगळं करू शकणार नसाल तर मी किंवा आमच्या काही लोकांनी एकत्र येऊन जर साधनाचे पूर्वीचे सगळे लेख, त्याच्यातले निवडक ज्याला रेलेव्हन्स आहे, असं काही आपण एकत्रित संकलन केलं तर साधना प्रकाशित करेल का, आणि त्याला संमती दिली होती. तेव्हापासून तर पुढचे जवळपास 4-4.5 वर्ष विजय तांबे ह्या सगळ्या सेवाग्राम कलेक्टिव्हचे त्यांचे सदस्य आणि या 3 खंडाचे 3 संपादक यांच्या सतत संपर्कात होते आणि ती कार्यवाही घडवून आणत होते. एकदम सुरुवातीला त्यांनी आमचा सहकारी सुदामा त्याच्याकडून मागच्या 70 वर्षातल्या गांधीजींच्या विषयीच्या लेखाचे ज्या काही फाईल्स असतील, युनिकोडमधले लेख असतील, स्कॅन केलेले असतील, ते सगळे पहिल्यांदा गोळा केले आणि बहुधा त्या दरम्यान किंवा त्यानंतर त्यांचं सेवाग्राम कलेक्टिव्ह यांच्याशी बोलणं चाललं होतं. हे 3 संपादक मंडळ, ही प्रक्रिया तेव्हा सुरू झाली आणि ते फक्त साधनापुरतं राहिलं नाही. मग त्यांच्या चर्चेतून असं झालं की नवभारत मासिक आहे, अगदी तेही 70 वर्षापासून खूप महत्त्वाचे लेख प्रसिद्ध केलेत. त्या पलीकडे जाऊन समाज प्रबोधन पत्रिका आहे, गांधी मार्ग आहे, आणखी काही वेगवेगळी लहान मोठी नियतकालिका असतील आणि काही महत्त्वाची पुस्तकंही असतील, जसं की लोकमान्य टिळकांची ज्या पुस्तकाला प्रस्तावना आहे तो लेख आहे. असं सगळं ते वाढत वाढत गेलं आणि अगोदर 1 खंड होईल का 2 होईल निश्चित नव्हतं, परंतु ते 3 खंड साधारणतः 1.5 वर्षापूर्वी खरं तर पूर्णतः तयार होऊन आमच्याकडे आले. मग त्यांनी त्या संपादक मंडळांनी वेगवेगळे निकष लावले, त्याची नावं ठरवली, त्याचे 3 खंड केले, विभाग केले, हे सगळं जे झालं. मात्र जेव्हा ते तयार होऊन आलं तेव्हा हे सगळं पॅन्डेमिकचं वातावरण होतं आणि मग आत्ता आपण 6 महिन्यानंतर हे पब्लिश करू, आणखी 4 महिन्यांनी, असं करत करत त्याला जवळपास 1 ते 1.5 वर्ष गेलं. 8-10 महिन्यापूर्वी आम्ही हे पूर्णच तयार केलं आणि छापायला सोडायचं होतं, पण पुन्हा सेकंड वेव्हची चर्चा सुरू झाली आणि मग आणखी ते थांबलोत. त्याला थोडंसं एक आणखी डायमेन्शन असं पण होतं की हे सगळे एवढ्या लोकांनी इतकं कष्ट करून इतका दीर्घकाळ जे सगळं संकलन केलं आहे, संपादन केलं आहे, अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रस्तावना लिहिल्यात आणि हे खंड जर आपण 100-200 प्रती काढल्या, 300 संच जर काढले आणि पॅन्डेमिकच्या काळात सगळी पुस्तकाची दुकानं बंद आहेत, ऑनलाईनच थोड्याफार प्रमाणात त्याची विक्री होते, तर आमचा एक विचार असाही होता की 200-100 प्रती आत्ता काढू आपण आणि सगळं वातावरण निवळल्यानंतर जास्त करू. परंतु एकूण सेवाग्राम कलेक्टिव्हचे सगळे त्यांचे साथी आणि स्वाभाविक आहे की त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात एवढी जास्त होती की ते म्हणाले की आपण थोडंसं थांबूया, वाटल्यास घाई करायला नको, परंतु उत्तम दर्जाचं प्रोडक्शन पण व्हावं, हार्डबाउंड खंड करावेत आणि वातावरण निवळल्यानंतर आपण ते करू. त्यामुळे कालच्या 2 ऑक्टोबरला या प्रकारच्या पुस्तकांची आम्ही जाहिरात पहिल्यांदा केली आणि कालच्या 30 जानेवारीला ते सगळे खंड छापून आले. प्रकाशनाचा कार्यक्रमही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच करायचं ठरलं होतं, परंतु परत 3ऱ्या लाटेची थोडीशी चर्चा झाली आणि तो आणखी
1 महिनाभर लांबला. याच्यातलं खूप चांगला भाग असा होता की आम्ही उशीर केला ते एका अर्थाने बरंच झालं. कारण अगोदर जर ते झाले असते तर तसा प्रकाशन समारंभही त्यावेळी करता आला नसता. या खंडांची पण चर्चा कदाचित एवढी झाली नसती. आणि आत्ता मगाशी पण उल्लेख केलाच की चौसाळकर सरांनी की 550 पर्यंतचे संच प्रकाशनपूर्व सवलतीमध्ये हे बुकिंग झालं आणि त्याची विक्री झाली, त्याचे पैसेही जमा झाले. त्याच्यामुळे तो एक जो आर्थिक ताण एक असतो अशा मोठ्या प्रकल्पांच्या मध्ये, तोही आता अगदी निग्लिजिबल राहिलेला आहे, फारसा काही नाही आहे. एक गोष्ट मात्र मला खूप काय म्हणू त्याला ठामपणे मांडली पाहिजे की गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये म्हणजे हे पुस्तकं छापून आली आणि ज्यांनी ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं आम्ही त्यांनी पाठवायला सुरुवात केली. तर प्रोडक्शनबद्दल त्यांनी कौतुक केलं आणि त्यासाठी साधना पात्र आहे इथपर्यंत ठीक आहे. परंतु हा किती मोलाचा दस्तऐवज आहे हे सांगत असताना ते साधनाचं हे क्रेडिट आहे असं मांडत होते. आणि मी त्यांना सांगत होतो की हे असं नाही आहे, साधनाने फक्त छापून घेतलेलं आहे. याचं सगळं प्री प्रोडक्शन 3 संपादक आणि सेवाग्राम कलेक्टिव्ह यांचं हे काम आहे. पण माझ्या त्या म्हणण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यांना असं वाटतं की हा याच्या नेहमीच्या विनम्रतेचा भाग आहे, विनोद आहे, लक्षच देत नाही आहेत. म्हणजे मी गेल्या आठवड्यात विवेक सावंतांच्याकडे मी ऑफिसला गेलो आणि मी आमच्या इथे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष आहेत, बाकीच्या गोष्टीबद्दल बोलायला गेलो आणि ते पहिल्यांदा 2-5 मिनिटं या खंडांच्या बद्दल, त्यातल्या लेखांच्या बद्दल, दिके बेडेकरांचा असेल, अरुण खोपकरांचा असेल, इतर, आणि मी त्यांना सांगत होतो की हे माझं नाही आहे याच्यामध्ये काही, पण ते अजिबात लक्ष देत नव्हते. तर असं बाहेरच्या लोकांच्या बाबतही खूप लोकांच्या बद्दल झालं आहे. आणि हे आत्ता यासाठी सांगितलं की व्हिडिओ शूटिंग चालू आहे आणि यूट्यूबवर आपण हा सगळा व्हिडिओ टाकणार आहेत, म्हणजे तरी लोकांना खरं वाटेल. आणि दुसरं त्याचं खरं कारण असं पण आहे की साधनाची मागच्या 15 वर्षातले जे काही प्रोजेक्ट होते त्याच्यामध्ये प्री प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन दोन्हीमध्येही साधनाची इन्व्हॉल्वमेंट जवळपास 90% जास्त असते. त्यामुळे त्यांनी याच्यामध्येही ते गृहीत धरलं. पण खरंच सांगतो की प्री प्रोडक्शनचं काम आम्ही ॲब्सोल्युटली काही केलेलं नाही. निवड करणं, संकलन करणं, सगळं कंपोज करणं, प्रूफ तपासणं, आमच्याकडे फक्त एवढंच नाही तर मुखपृष्ठावर काय चित्र घ्यायचीत हे पण तुम्हीच मला कळवा असं मी सांगितलं. आणि त्याला 2 कारणं होती. पहिलं एक कारण, आम्ही खूपच वेगवेगळ्या आघाड्यावर काम करत होतो. हे जरी असलं तरीही अशा प्रकारचा मोठा प्रकल्प आकाराला येतो तेव्हा त्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून जे लोक असतात, संपादक आणि त्यांचे सहकारी, त्यांचं एक मानस आकाराला येत असतं. त्यामुळे सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी एक हाती करणं, ज्याला असं आपण म्हणतो, ते केलं तर ते जास्त उपयुक्त ठरतं. अन्यथा त्याच्यामध्ये काहीतरी एक विस्कळीतपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे गांधी कॉन्क्लेव्हचं ह्या सगळ्या प्रक्रियेतलं श्रेय हे सर्वात जास्त आहे. त्याच दरम्यान मी त्यांना असं सांगत होतो की याचे प्रकाशन समारंभ जर घ्यायचे असतील तर साधनाने करण्यात काही फारसं मला तर पॉईंट दिसत नाही. आम्हाला प्रकाशन समारंभ करायचा असेल तर काहीच अवघड नाही आहे. साधनाचे जवळपास हॉल असतात, सगळी यंत्रणा आहे. परंतु हे खंड म्हणजे नुसते साधना याच खंडाबद्दल बोलतो असं नाही की आणखी वेगवेगळी आमची पुस्तकं ही वेगवेगळ्या संस्थांनी पुढाकार घेऊन त्याचे प्रकाशन समारंभ करावेत. म्हणजे वेगळ्या समूहापर्यंत, वेगळ्या लोकांच्यापर्यंत ते पुस्तकं जातील, ही त्याच्या मागची भूमिका होती. आणि त्या सगळ्या प्रक्रियेत मग विजय तांबे, प्रदीप खेलोरकर, ज्या संपादक मंडळामध्ये ह्या तिघांचा उल्लेख तर झालायच, पुस्तकाच्या संपादक म्हणून ते आहेत. परंतु आणखी 4 नावं जी आहेत त्यात तांबे आणि प्रदीप खेलोरकर यांच्या व्यतिरिक्त रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आणि डॉक्टर सुगन बरंट आणि अर्थातच मग गांधी सेवाग्राम कलेक्टिव्हचे बरेचसे लोक होते. तर मग त्यांनी आता द युनिक फाउंडेशनच्या मुक्ता कुलकर्णी, तुकाराम जाधव आणि आमचे मित्र विवेक घोटाळे यांच्याशी संवाद करून महिनाभरापूर्वी हा कार्यक्रम ठरवला. त्याच्यात जो काही व्यत्यय आला 3ऱ्या लाटेचा, त्यानंतर महिनाभराने तो आज ठरवला. आणि हा सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन अतिशय व्यवस्थितपणे द युनिक फाउंडेशनने केलेलं आहे. त्यामुळे प्रकाशन समारंभ अशा प्रकारे घडवून आणणं, गेस्ट ठरवणं, त्यांना बोलावणं, त्यांचं सगळं पाहणं, हे सगळं श्रेय द युनिक फाउंडेशनचं आहे. हे पण नोंदवणं मला फार आवश्यक वाटतं. शेवटचा एक मुद्दा सांगतो आणि थांबतो. गांधी 150 असं आपण म्हणतोय खरं, परंतु तो 1 ते 1.5 वर्ष आधी सुरू झालं.
म्हणजे 1869 हा जर त्यांचा जन्म असेल तर 2018ला ती गांधी 150 सुरू झाली आणि खरं तर 2019ला ती संपली 2 ऑक्टोबरला. पण त्याच्यानंतर 20 पण संपला, 21 संपला आणि 2022 चालला आहे, तरीही गांधी 150 गांधी 150 असं लोक बोलत आहेत. आणि मला असं वाटतं की गांधीजींच्या ग्रेटनेसचा हा पण एक वेगळा पुरावा आहे की ज्या महात्म्याची 150वी जयंती 3, 3.5, 4 वर्ष आधी 1-1.5 वर्ष आणि नंतर 2 वर्ष चालली आणि तरीही वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम येत आहेत. साधनाने मराठीमध्ये सर्वात जास्त लेखन कदाचित या गांधी 150च्या 3-4 वर्षामध्ये साधनाने केलेलं आहे. साप्ताहिक असो, कर्तव्य डिजिटल पोर्टल असो किंवा साधना प्रकाशन असो. आम्ही 4 लेखमाला केल्या, जवळपास 8 पुस्तकं प्रसिद्ध केले, 4 विशेषांक केले आणि सुटे लेखांची संख्याही जवळपास 30 ते 35 आहे लेखमालातले सोडून. तर हे सगळं झालं आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेतला सर्वोच्च बिंदू, उत्कर्ष बिंदू म्हणून या 3 खंडांचा उल्लेख करायला पाहिजे. याला पूरक कळस म्हणावा असा एक प्रकल्प किंवा एक मोठा खंड येत्या 2 ऑक्टोबरला येणार आहे. तो पण इथं सांगण्याची मी संधी घेतो. माइंड ऑफ महात्मा नावाचं पुस्तक आहे, 700 ते 800 पानांचं आहे आणि त्याचा अनुवाद खरं तर ब्रिजमोहन हेडा यांनी 1967-68ला केला, 50 वर्षापूर्वीच. तेही पुस्तक आता बरीच वर्ष आउट ऑफ प्रिंट आहे आणि त्याचा अनुवाद मात्र साधना प्रकाशनाकडून नव्या स्वरूपात येत्या 2 ऑक्टोबरला येईल. ते पुस्तक याला पूरक आहे हे समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे आणि ते पुस्तक समजून घेण्यासाठी हा संच उपयुक्त ठरणार आहे. ते काय आहे तर त्यावेळचे RK प्रभू आणि त्यांचे आणखी काही मित्र त्यांनी असं ठरवलं की गांधीजींचं लिहिलेलं सर्व लेखन आपण पाहायचं. म्हणजे त्यांचे पत्रव्यवहार असतील, डायऱ्या असतील, वर्तमानपत्रातलं लेखन असेल, पुस्तकातलं असेल, मुलाखती असतील आणि याच्यातून गांधीजींच्या विचाराचं सार किंवा माइंड ऑफ महात्मा असं म्हणून लेखन निवडायचं. तसं त्यांनी 2 ते 3 वर्ष काम केलं आणि 1945-46 साली गांधीजींना ते दाखवलं आणि त्यांना असं सांगितलं की हे बघा, तुमच्या विचारांचं सार म्हणून आम्ही हा खंड 700 पानांचा तयार करतोय. तुम्हाला यात काही बदल करायचा असेल, काही भर टाकायची असेल, काही वगळायचं असेल तर ते करा. गांधीजींनी तपासून दिलेला तो खंड 1946 साली गांधींच्या मृत्यूच्या आधी 2 वर्ष तो प्रकाशित झाला. नंतर त्यात पुढच्या 2 वर्षातलं थोडंसं ॲड करून असा तो माइंड ऑफ महात्मा नावाचा ग्रंथ आहे. त्याचं मराठीतलं शीर्षक महात्म्याचे मानस असं असणार आहे. तर 2 ऑक्टोबरला एक चांगला मोठा प्रकाशन समारंभ आपण पुण्यात करू. त्यावेळी आपण सर्वांनी त्यासाठी जरूर यावं. आपलं हे सगळे संपादक मंडळ आणि आज या प्रकाशन समारंभाला राजा दीक्षित सर स्वतः आले. मागच्या 3-4 महिन्यात त्यांचं भाषण ऐकण्याचा मला हा जवळपास 3रा-4था योग आहे. त्यामुळे आपण प्रत्येक वेळी एकच वक्ता जेव्हा 3-4 महिन्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या विषयावर बोलतो तेव्हा त्या वक्त्याबद्दलचं तर आपलं मत काय असेल ते तयार होतंच, पण आपण स्वतःला तपासून घेतो. तसंही दीक्षित सरांच्या भाषणाच्या संदर्भात मागच्या 3-4 वेळा घडलं. त्यामुळे त्यांचेही विशेष आभार. बेडकिहाळ सर आणि चौसाळकर सर हे साधना परिवाराशी खूप वर्षानुवर्ष जोडले गेलेले आहेत, त्यामुळे त्यांनाही विशेष धन्यवाद. युनिक फाउंडेशनच्या मित्राच्या आमच्या भेटीगाठी जरी कमी होत असतील तरीही परस्परांचं काय चाललेलं आहे हे व्यवस्थित माहीत असतं. त्यामुळे समविचारी 2 संस्था आहेत आणि गांधी कलेक्टिव्हचे लोक जे विखुरलेल्या स्वरूपात ती संस्था किंवा संघटना चालवत आहेत, तर त्यांचेही पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानतो. आणि इतका वेळ तुम्ही मी 4 मिनटं म्हणालो असतानाही 8 ते 10 मिनिटं थांबलात म्हणून तुमचे आभार. धन्यवाद, आभार सगळ्यांचे. हे 3ही खंड बाहेर आज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 3 खंडांची किंमत 1350 असली तरी आज 950 रुपयामध्ये ते बाहेर तुम्हाला विकत घेता येतील. साधना प्रकाशन आणि द युनिक फाउंडेशन या दोन्ही प्रकाशनांची पुस्तकं बाहेर सवलतीमध्ये उपलब्ध आहेत.